जल्दी से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मैं सलाम देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने और एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमें दान दिया आणि प्रभूने अजून एक दिवस पवित्र पुनरुत्थानाचा दिवस आपल्याला दान दिला मिलकर के प्रभु का नाम महिमा करने के लिए अवसर दिया आणि आपल्याला एकत्र मिळून प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। ये नया साल में आरंभ से हमें एक अच्छा दौड़ना है। आणि या नवीन वर्षामध्ये सुरुवातीपासून एक चांगल्या प्रकारची धाव आपल्याला धावायची आहे। देखो विजय पाने के लिए दाम देना पड़ता है आणि विजय प्राप्त करण्याकरता आपल्याला थोडंसं मोल द्यावं लागतं। और खास करके मैं विश्वास करता हूँ प्रभु ऐसा विषय हमको दे रहा है क्योंकि हमें मानव आनंददा में बहुत बड़ा सम्मान मिलना चाहिए। आणि मी प्रभूच्या नावाला धन्यवाद करतो। प्रभू अशा प्रकारे आपल्याशी बोलत आहे की ज्याचा फायदा जो आहे तो सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला खूप होणार आहे। हर एक पवित्र लोग खास करके नासिक की मंडली हर प्रकार हमारे स्वर्ग में बहुत बड़ा आदर पाए ऐसा हमारा आग्रह है। आणि अशी आमची इच्छा आहे की नाशिकच्या मंडळीने स्वर्गामध्ये खूप मोठा आदर प्राप्त करावा। प्रभु को धन्यवाद देता हूँ। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। तो हम पिछला हमारा दिनों में हमारा दौड़ मतलब हमें इनाम पाने लायक दौड़ना इस बारे में हम देख रहा था आणि मागील दिवसामध्ये आपण असं धावायचं की आपल्याला बक्षीस मिळेल, तो उसका अगला भाग में हम आगे बढ़ रहे हैं आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत। पिछले दिनों में हमने कई बात देखा आणि मागील दिवसामध्ये पुष्कळ गोष्टी आपण पाहिल्या। इस दौड़ में पहली बात हमारा ये शारीरिक बल से दौड़ने वाला दौड़ नहीं, आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपण जी धाव धावतोय ती आपल्या सामर्थ्याने नाही, ये हमारा शारीरिक बल का नहीं, ये आत्मिक बल का दौड़ है आणि हे आपल्या स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याने नाही तर आत्मिक सामर्थ्यामध्ये आहे। और उसमें हमने देखा उसमें सबसे बड़ा बात था कि प्रभु में आनंद मतलब यहोवा में आनंद ही हमारा बल है। आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की यहोवामध्ये माझा आनंद हेच माझं सामर्थ्य आहे। हम प्रभु में हम आनंद लेना है आणि प्रभूमध्ये आपण आनंद करायचा आहे। और हमेशा मैं बताया कि हर एक लोग पवित्र लोग खास करके आपस में मिले बहुत आनंद से मिले आणि पवित्र लोक ज्या वेळेला आपसामध्ये भेटतात त्यावेळेला खूप आनंदाने त्यांनी भेटायचं। सभी लोग एक दूसरे में मसीह को देख पाए आणि प्रत्येकाने एकमेकांना एकमेकांमध्ये ख्रिस्त पाहावा। यीशु मसीह को देखेगा तो आप कैसे अवस्था में देखेगा आणि मग ज्या वेळेला समोरच्या मध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू त्यावेळेला आपण कुठल्या अवस्थेमध्ये पाहू? आनंद से देखेगा, आनंदाने पाहू। तो ऐसा हमें एक दूसरे को आनंद से मिलना आणि त्याचप्रमाणे आपण एकमेकांना आनंदाने भेटायचं और आहे। हमने देखा कि इस दौड़ में हमें बहुत सावधानी से दौड़ना है आणि आपण पुढे पाहिलं की या धावेमध्ये आपण खूप सावधगिरीने धावायचंय। इस दौड़ में हमें ठोकर खिलाने के लिए कई लोग प्रयास में हैं। आणि या धावेमध्ये आपल्याला अडखळण आणण्याकरता पुष्कळ लोक प्रयत्न करतील है ना, इसलिए हम लोग हमारा कई लोगों से बेचक करके दौड़ना है। आणि म्हणूनच काही लोकांपासून आपण वाचून धावायचंय। हमने कल भी देखा था उसमें 3 ग्रुप है, एक मानो फिलिपियों 3 का 2 में हम पढ़ता है एक कुत्ते आणि त्याच्यामध्ये 3 समुदाय आहे। त्याचा पहिला एक आपण पाहतो फिलिपकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये पहिले म्हणजे कुत्रे। वो तीनों ग्रुप वो दूसरा वचन में है आणि ते तिन्ही ग्रुप जे आहे ते त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये आहे। उसमें एक झुंड है कुत्ते आणि पहिला एक समुदाय आहे ते म्हणजे कुत्रे। वो कौन है कल समझाया, आणि ते कोण आहे ते काल सांगितलं। 4 टांग वाला नहीं 2 टांग वाला है आणि ते 4 पायाचे नाही तर 2 पायाचे आहे। उसका गुण उसका खूबी सब बताया कल का आप लोग जब देखेगा आपको मालूम पड़ेगा। आणि त्याचे सर्व गुण वैशिष्ट्य मी काल सांगितले। फिर दूसरा एक ग्रुप है बुरे काम करने वाला आणि दुसरा एक समुदाय आहे ते वाईट काम करणारे। मानो प्रभु के ओर से चुनौती ना होते हुए अपने आप को मैं प्रभु का जन बोल के दास बोल के भागने वाला। आणि प्रभूकडून निवड नसताना मी एक प्रभूचा दास आहे असं स्वतःला घोषित करून प्रभूचे काम करणारा। ऐसे लोग भयंकर धोखा देते आणि प्रेरणा असे लोक भयंकर फसवतात है ना, उन लोगों को दुष्टात्मा भयंकर रीति में इस्तेमाल भी करता है। आणि अशा लोकांना दुष्टात्मा भयंकर रीतीने उपयोगात पण आणतो। ऐसे लोगों के द्वारा बड़े चिन्ह चमत्कार भी हो जाए आणि अशा लोकांच्या द्वारे मोठे मोठे चिन्ह चमत्कार पण होतील। इस अंत समय में ऐसा लोगों का व्यवहार दुनिया में ज्यादा हो रहा है आणि या शेवटल्या काळामध्ये अशा लोकांचा व्यवहार जगामध्ये जास्त होत आहे। और तीसरा एक ग्रुप है काटकूट करने वाला। आणि तिसरा एक आहे की काटछाट करणारे। ये मतलब यहूदी लोगों से प्रभु में आया हुआ मतलब उस
पक्का विश्वासी नहीं, कच्चा विश्वासी लोगों का बात है। आणि यहूद्यांपासून प्रभूमध्ये आलेले पक्के विश्वासू नाही तर कच्चे विश्वासांची गोष्ट आहे। वो लोग व्यवस्था की बातों को भी मंडली में ला करके लोगों को बिगाड़ना चाहता, आणि ते लोक नियमशास्त्राच्या गोष्टी मंडळीमध्ये आणून मंडळीच्या लोकांना बिघडू इच्छितात। इस दौड़ में हमें बहुत सावधान रहना, नहीं तो कहीं ना कहीं रीति में ठोकर खाने का खतरा है। आणि ह्या धावेमध्ये आपण खूप सावध राहायचं, नाही तर कुठं ना कुठं आपण अडखळण्याचं किंवा ठेच लागून खाली पडण्याची भीती आहे। आज इस दौड़ में एक सच्चे दौड़ कैसे होता है, एक सच्चा दौड़ कैसे होता है, उसके बारे में कुछ बताने जा रहा हूँ। आणि या धावेमध्ये खरी धाव कशा प्रकारे आपण धावू शकतो याच्या संबंधाने आज थोडा वेळ आपण मनन करणार आहोत। बहुत प्रार्थना के साथ सुनना प्रिय आणि खूप प्रार्थनापूर्वक ऐका प्रियांनो। है ना। हमारे जीवन में अगर हमें सच्चा रीति में दौड़ नहीं दौड़ेगा तो फिर वहां परिणाम नहीं मिलेगा। आणि आपण आपल्या जीवनामध्ये खरी धाव जर धावणार नाही तर मग आपल्याला तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं पारितोषिक मिळणार नाही। है ना। दौड़ने वाला ट्रैक में से थोड़ा भी इधर हो गया तो उसको इनाम नहीं मिलता, क्योंकि वो पहले आया होगा तो भी इनाम नहीं मिलता। आणि जो धावणारा आहे तो ज्या ट्रॅक मध्ये धावायला पाहिजे त्या ट्रॅक सोडून जर धावला आणि पहिला जरी आला तर त्याला जे बक्षीस मिळायला पाहिजे ते मिळणार नाही, कारण तो निश्चित केलेल्या त्या ट्रॅकवर धावला नाही। हो, प्रभु ने हमारे लिए भी ऐसा कुछ एक बात रखा है। आणि अशाच प्रकारचा एक ट्रॅक प्रभूने आपल्यासाठी सुद्धा ठेवला आहे। मसीह जीवन एक अनोखा जीवन है, आणि ख्रिस्ती जीवन एक अद्भुत जीवन आहे। और ये जीवन एक लड़ाई के मैदान में है और एक दौड़ के मैदान में है। आणि ते जीवन एक युद्धाच्या मैदानामध्ये आहे आणि एका धावेच्या मैदानामध्ये आहे। हमें जरूर बहुत व्यवस्था जानना है। आणि निश्चितच आपण खूप व्यवस्था जाणायची आहे। जो फिलिपियों का पत्री उसका तीसरा अध्याय का तीसरा वचन पढ़ेंगे। फिलिपकराचं पत्र 3रा अध्याय त्याचं 3रं वचन। खतना वाले तो हम ही हैं, जो परमेश्वर की आत्मा की अगुवाई से उपासना करते हैं और मसीह यीशु पर घमंड करते हैं और शरीर पर भरोसा नहीं रखते। देखिए यहाँ पर है वचन में ये दौड़ वालों का गुण बताया हुआ है। आणि जे धावणार आहे त्यांचं गुण वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे। कैसे भी दौड़ में भाग नहीं ले सकता, आणि कसंही करून धावेमध्ये धावू नाही शकत। एक सब हेडिंग ऐसे दे सकता है कि सच्चाई में दौड़ने वाला। आणि याच्यामध्ये अशा प्रकारे शीर्षक तुम्ही देऊ शकता, सत्यामध्ये धावणारे। सच्चाई में दौड़ने वाला कैसे दौड़ता है, आणि जे सत्यामध्ये धावतात ते कशा प्रकारे धावतात है ना। हमें ये जानना चाहिए कि हम ही कतने वाला है। आणि आपण ह्या गोष्टीची जाणीव राहायला पाहिजे की माझी सुद्धा सुनता झालेली आहे। मानो कैसे सुनता, आणि ती सुनता कशी आहे? है ना। कथने का अर्थ मानो ओरिजिनल कथना पाया हुआ लोग मंडली के लोग हैं। आणि खरी सुनता प्राप्त झालेले लोक मंडळीचे लोक है आहेत। ना। कई बार कई लोगों को ये बात के बारे में नहीं मालूम। आणि पुष्कळ लोकांना या गोष्टी संबंधाने नाही माहित। मानो कथने का अर्थ क्या है आणि सुनता या शब्दाचा अर्थ काय आहे? ना, विश्वास की द्वारा मिलने वाला धार्मिकता। आणि विश्वासाच्या द्वारे मिळणारं नीतिमत्व। हाँ, ये शरीर में बाहर से लेने वाला कतरा की बात नहीं। आणि या शरीरामध्ये बाहेरून होणाऱ्या सुनते संबंधाने नाही। कई बार कई शब्द लोगों को ठीक से वो नहीं समझा। आणि पुष्कळ वेळा लोकांना काही शब्द चांगल्या प्रकारे नाही समजले। वापस एक बार मैं आपको बताता हूँ, आप लोग ये बातों को जरूर लिख करके बार बार ध्यान करना। आणि पुन्हा एकदा सांगतो, या गोष्टी तुम्ही लिहून घ्या आणि वारंवार त्या मनन करून तुम्ही पाठ करून ठेवा। ओरिजिनल कथना का अर्थ क्या है, आणि खऱ्या सुनतेचा अर्थ काय है आहे? ना। विश्वास के द्वारा हमें मिलने वाला धार्मिकता। आणि विश्वासाच्या द्वारे आपल्याला मिळणारं नीतिमत्व। आपको मालूम है, जब रोमियो का पत्री में वो बात को उड़ाकर प्रेषित पौलुस कहता है, आणि रोमकाराच्या पत्रामध्ये प्रेषित पौलची गोष्ट प्रकर्षाने सांगत आहे। बहुत वचन है, मैं उसमें से एक दो वचन आपको बताऊंगा। रोमियो उसका दूसरा अध्याय का 28-29। आणि रोम त्याचा 2रा अध्याय 28-29 वचन। क्योंकि यहूदी वह नहीं हाँ। जो प्रकट में यहूदी है, हाँ। और न वह खतना है जो प्रकट में है हाँ। और देह में है, हाँ। पर यहूदी वही है हाँ। जो मन में है, हाँ। और खतना वही है हाँ। जो हृदय का और आत्मा में है। हाँ, देखा, हृदय का और आत्मा में एकत्र लिया वो लोग। आणि मग ते आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या आत्म्यामध्ये सुनता घेतलेले लोक। बोलने के अर्थ, सांगायचं तात्पर्य, प्रभु यीशु मसीह की सुसमाचार सुन करके, मैं पापी जान करके, पापी करके, कबूल करके, प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके प्राप्त करने वाला धार्मिकता। आणि याचा अर्थ काय आहे की मी एक पापी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त मज पाप्या करता त्या वधस्तंभावर मेला। या गोष्टीवर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला जो कोणी आपला प्रभू मानतो
त्याला त्याच्या पापांची क्षमा प्राप्त होते आणि विश्वास तो प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवतो त्याच्याद्वारे त्याला मिळणारं ते नीतिमत्व ती आहे खरी सुनता. हाँ, उसके बारे में कोलोसियों में लिखा है, कोलोसियों का पत्री उसका दूसरा अध्याय का 11 वचन. कलसीकराचं पत्र 2 अध्याय 11 वचन. क्या अनमोल वचन है प्रियो, हम लोग ये वचन पर थोड़ा गौर देना है. उसी में तुम्हारा ऐसा खतना हुआ है हाँ, जो हाथ से तुम्हारा नहीं खतना हुआ है जाति के लोगों को, जातियों से मंडली में विश्वास में आया हुआ पड़ोसी मंडली को पौलुस बोलता है तुम्हारा भी इस रीति का खतना हुआ है जो हाथ से नहीं हाथ होता। से नहीं होता. बाकी यहूदी लोगों का जो होता है हाथ से होता है, शरीर में होता है, और जो ये हाथ से नहीं होता वो खतना तुम्हारा हुआ. अर्थात मसीह का खतना मसीह की खतना. जिससे शारीरिक देह उतार दी जाती है। देखा पहले क्या होता है मालूम है, विश्वास की द्वारा पूर्ण रूप में हमारा शारीरिक कामों को नष्ट करके प्रभु यीशु मसीह को जीने वाला जीवन जीने वाले लोग. आणि खरी सुनता काय आहे की आपलं जे पापमय शरीर आहे ते छाटून टाकून ते बाजूला काढलं जातं आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जगणारं जे जीवन आहे ती आहे खरी सुनता. तर ओरिजिनल खतना वाले लोग कौन है? आणि याचा अर्थ खरी सुनता झालेले लोक कोण आहे? हम है हम है. आपण आहोत. Praise the Lord. Praise the Lord. मतलब जो लोग प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके उद्धार पाया वे लोग हैं प्रभु का दृष्टि में सच्चा खतना पाए वो लोग. आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापांची क्षमा प्राप्त केली त्यांचं तारण झालं ते आहे खरे सुनता प्राप्त झालेले लोक. अभी ओरिजिनल लोगों को वो लोग डुप्लीकेट समझता है और डुप्लीकेट लोग ओरिजिनल समझता है. आणि ते लोक काय करतात की जे ओरिजिनल जे खरे आहेत त्यांना डुप्लिकेट समजतात आणि जे डुप्लिकेट आहे त्यांना खरं समजतात. प्रियो प्रभु का वचन जो कहता है वो है सत्य. आणि मित्रांनो देवाचं वचन जे सांगतं ते आहे खरं. Praise the Lord. Praise the Lord. फिर हमारे जीवन में ये वचनों को एक सही रीति में समझ करके उसके प्रकाश में चलने वालों के लिए प्रभु धन्यवाद देता हूँ. आणि देवाचं वचन योग्य प्रकारे समजून घेऊन त्याच्या प्रकाशाच्या अनुसार चालणाऱ्या लोकांच्या संबंधाने मी प्रभूला धन्यवाद देतो. तो आप लोग फिलिपियों का पत्र 3 अध्याय का 3 वचन छोड़ना नहीं. आणि फिलिपकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 3 वचन सोडू नका. तो प्रेषित पौलुस कहता है आणि प्रेषित पौल या ठिकाणी अशा प्रकारे म्हणतो ये दौड़ने वाला पहली बात वो प्रभु यीशु पर विश्वास करके धार्मिकता प्राप्त किया हुआ खतना पाया हुआ लोग होना चाहिए. आणि मग हे जे धावणारे लोक आहे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून सुनता प्राप्त झालेले लोक राहायला पाहिजे. नहीं तो दौड़ में भाग नहीं ले सकते. नाहीतर त्या धावेमध्ये ते धावू शकत नाही. Praise the Lord. Praise the Lord. मसीह जीवन का दौड़ में प्रवेश करने के लिए पहली बात ये चाहिए. आणि ख्रिस्ती जीवनाच्या धावेमध्ये धावण्याकरता सगळ्यात पहिले ही गोष्ट पाहिजे. दूसरा प्रभु का दास वहां पर क्या बोलता, आणि दुसरं प्रभूचा दास त्या ठिकाणी काय म्हणतो, हमें सच्चा आराधक. आणि आपण आहोत खरे आराधक. क्या बोला? काय म्हटलं? उपासना करते हैं. हाँ, उपासना करने वाला का अर्थ आराधक. खरे आराधक। हाँ, खरे आराधक. हाँ, तो हम लोग कौन है? आपण कोण आहोत? हम सच्चा आराधक है. आणि आपण खरे आराधक आहोत. है ना? पुराने नियम में आराधक मिलेगा, आणि जुन्या करारामध्ये आराधक भेटेल का? पुराने नियम में आराधक नहीं मिलेगा. आणि जुन्या करारामध्ये आराधक नाही भेटणार. बहुत नया नियम का मंडली के लोग भी है ना, अभी भी वो पुराना व्यवस्था और मानव पुराना लोगों के साथ मिला हुआ है. आणि जुन्या नवीन कराराचे लोक सुद्धा काय आहे की जुन्या लोकांसोबत त्यांनी मेळ केला आहे. वो लोग बोलते हैं कि दावीद ने बचाया, उसने ये बचाया इसलिए हम बचा बचा करके आराधना करेंगे. आराधना नहीं होता अपनी वहां पर. आणि ते लोक काय म्हणतात की दाविदाने विना वाजवली, हे वाजवलं ते वाजवलं, आम्ही सुद्धा अशा प्रकारे वाजून त्या ठिकाणी प्रभूची आराधना करू. थोड़ा कान खोल करके, थोड़ा पूरा दिल खोल करके बैठना है. आणि थोडस कान उघडून आणि हृदय उघडून बसा. फिर आपको इस आराधना का महत्व देखो. अगर आप एक सच्चा आराधक नहीं है तो आपका दौड़ गलत है. आणि तुम्ही जर खरे आराधक नाहीये तर तुमची धाव व्यर्थ आहे. आराधक कैसे आराधना करना चाहिए? आणि जे प्रभूचे खरे आराधक आहे त्यांनी कशा प्रकारे आराधना करायला पाहिजे? प्रभु प्रसन्न होने वाला आराधना कैसा है? आणि प्रभू प्रसन्न होणारी आराधना कशी आहे? देखो अभी पुराने नियम के लोग बोलेगा तो यीशु मसीह मर करके जी उड़ने तक का लोग पुराने लोग में आ जाता है.
आणि जुने लोक म्हणजे जुने इस्रायल किंवा जुने यहुदी लोक म्हणजे कोण की प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत होईपर्यंत जेवढे लोक होते ते सगळे जुने यहुदी लोक म्हटल्या जातात. प्रेज Praise the लॉर्ड. Lord. यीशु मसीह भी वो यहूदियों का वो हमारे रीति रिवाज के अनुसार चलते हुए व्यवस्था पूरा किया. आणि प्रभू येशू ख्रिस्त यहुदी लोकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालत ते नियमशास्त्र पूर्ण केलं. प्रेज लॉर्ड. वो ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. प्रभु यीशु मसीह ने खुद कहा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं प्रभु कैसे लोगों को ढूंढ रहा है. आणि प्रभू कुठल्या लोकांना तो शोधत आहे. प्रभु को पहले से मंडली का ख्याल था. आणि पहिल्यापासून प्रभूला मंडळीची काळजी होती. सच्चा आराधकों का खोज में प्रभु था. आणि जे खरे आराधक आहेत त्यांच्या शोधामध्ये प्रभू होता. लेकिन हम कैसे आराधना करें. आणि आपण आराधना कशी करायची. वो पुराने लोग उदीम के लोग आराधना कर ही नहीं सकता. आणि जुन्या कराराचे लोक प्रभूची खरी आराधना करू शकत नव्हते. नहीं कर सकता. का नव्हते करू शकत. यीशु मसीह ने बोला ना यूहन्ना 4 अध्याय के 23-24 में आणि योहान त्याचा 4 अध्याय 23-24 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं ना. बहुत लोग ये बात को नहीं जानता. आणि पुष्कळ लोक या गोष्टीला नाही जाणत. आप इस दौड़ में ये सच्चाई को सही रीति में जानकर सच्चा दौड़ दौड़ना प्रिय. आणि या धावेमध्ये सत्य जाणून एक खरी धाव तुम्ही धावा. परंतु वह समय आता है, हाँ. वरन अब भी है, हाँ. जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना हाँ. आत्मा और सच्चाई से करेंगे, हाँ. क्योंकि पिता अपने लिए हाँ. ऐसे ही आराधकों को ढूंढता है. हाँ. परमेश्वर आत्मा है और अवश्य है कि उसकी आराधना आराधना करने वाले आत्मा की सच्चाई से आराधना करे. आत्मा और सच्चाई से आराधना करे. ऐसे है ना. हाँ, बहुत ध्यान से सुनना. आणि लक्ष देऊन ऐका. क्यों ये वचनों को है ना बहुत मतलब ये बहुत गौरव का बात है क्योंकि प्रभु यीशु मसीह ने कहा वो बात है. आणि हे खूप गांभीर्याच्या गहन अशा गोष्टी कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेल्या मैं आहे. आज एक सच्चा आराधक है क्या. आणि मी एक खरा आराधक आहे का. प्रभु को कैसा आराधकों को ढूंढता है. आणि प्रभू कुठल्या प्रकारच्या आराधकांना शोधतो. है ना. आराधक सच्चा और आत्मा में आराधना करना चाहिए. आणि जे आराधक आहे ते खरे आणि आत्म्यामध्ये आराधना करणारे असले पाहिजे. हमारे जीवन में हमें सच्चाई और आत्मा में आराधना करने वाला जब तक नहीं बनता वो आराधना प्रभु स्वीकारता नहीं. आणि जोपर्यंत आपण आत्म्याने खरेपणाने आराधना करणारे होत नाही तोपर्यंत प्रभू आपली आराधना ऐकत नाही. तो सच्चा आराधक बनना वो जरूरी बात है. आणि खरे आराधक होणं हे गरजेचं आहे. तो जब तक हमें हमारा आत्मा जिलाई नहीं जाता आणि जोपर्यंत आपला आत्मा जिवंत केला जात नाही तो हमारा आराधना नहीं होता. आणि ती आराधना होत नाही. पुराने नियम का कोई भी व्यक्ति आराधना नहीं कर सकता क्योंकि उनका आत्मा मरा हुआ है. आणि जुन्या कराराचा कुठलाही व्यक्ती खरी आराधना प्रभूची करू शकत नाही कारण त्यांचा आत्मा मेलेला आहे. समझ पा रहे हैं. लक्षात येत आहे का. मतलब आराधना कैसे होना चाहिए. आणि प्रभूची आराधना कशी व्हायला पाहिजे. आत्मा और सच्चाई से. आत्मा आणि खरेपणाने. परंतु पापी की आत्मा का अवस्था क्या है. आणि जो पापी आहे त्याच्या आत्म्याची अवस्था काय आहे. मरा हुआ है. त्याची आत्मा मेलेल्या अवस्थेमध्ये आहे. मरा हुआ व्यक्ति कैसे आराधना करेगा. आणि मेलेला व्यक्ती प्रभूची आराधना कसं काय करू शकतो. जो भी व्यक्ति यहाँ पर बैठ करके हमें सुन रहे हैं आपका गीत गाओ या स्तुति करो जो भी करो सब मुर्दा है मरा हुआ बात है. आणि या ठिकाणी मला ऐकलेला व्यक्ती जो ऐकत आहे तुम्ही स्तुती करा किंवा गीत गा ते सगळं काय मेलेल्या अवस्थेमध्ये आहे. समझ में आया. लक्षात आलं का. क्योंकि एफेसियों दूसरा अध्याय का 1 तो वचन में कहता है. कारण इफिसकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये असं म्हटलंय. उसने तुम्हें भी दिलाया हाँ. जो अपने अपराधों और पापों के कारण मरे हुए थे. देखा हम लोग कैसी अवस्था में था. आपण कुठल्या अवस्थेमध्ये होतो. पाप और अपराधों के कारण मरे हुए अवस्था था. आणि पाप आणि अधर्म याच्यामुळे मेलेल्या अवस्थेमध्ये होतो. प्रियो ये दुनिया में जो भी जन्म लेता है वो सभी लोग पाप में जन्म लेता है वो परमेश्वर की संबंध नहीं कर सकता. आणि या जगामध्ये जे कोणी जन्म घेतो तो सगळं पापामध्ये जन्म घेतो तो परमेश्वराशी संलग्न राहू शकत नाही. क्योंकि प्रभु के साथ का संबंध करने के लिए हमें आत्मा चाहिए. आत्मा जिंदा आत्मा चाहिए. आणि प्रभू सोबत संपर्क करण्याकरता आपल्याला जिवंत आत्मा पाहिजे. परंतु हमारी अवस्था क्या था. आणि आपली अवस्था काय होती. हम पाप के कारण मरे हुए थे. हमारे आत्मा हम लोग शारीरिक रीति में सोचेगा तो जिंदा है. आणि शारीरिक अवस्था जर बघितली तर आपण जिवंत आहोत. जो आत्मा में मरा हुआ था. आणि आपण आत्म्यामध्ये मेलेलो होतो. है ना. हर एक व्यक्ति आणि प्रत्येक मनुष्य ये दुनिया में जन्म ले रहे हैं सभी लोग आणि या जगामध्ये जन्म घेणारे सगळे लोक आत्मा में मरा हुआ है. आत्म्यामध्ये मेलेले तो वो जिलाया जाना है. आणि त्यांना जिवंत केलं जाणं आहे. वो जिलाया जाता है कब.
आणि ते जिवंत केव्हा केले जातं? नया जन्म की द्वारा, नया जन्माच्या द्वारे, उदार पाने की द्वारा। तारण प्राप्त केल्याच्या द्वारे। देखो मसीह जीवन का दौड़ आरंभ तब होता है जबकि उसका उदार हो जाए। आणि ख्रिस्ती जीवनाच्या धावायला सुरुवात त्या वेळेला होते ज्या वेळेला त्याचं तारण होतं। वो सच्चा आराधक तब बनता है जब उसका नया जन्म हो जाए या उसका पाप मतलब आत्मा जिलाया जाए, पाप क्षमा प्राप्त करे। आणि मग तो खरा आराधक केव्हा होतो की ज्या वेळेला त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळते आणि त्याच्या जीवनामध्ये असणारा जो मृत आत्मा आहे तो जिवंत केला जातो, त्या वेळेला तो खरा आराधक होतो। मैं इसलिए कई बार बताया, आणि याच्याकरता मी खूप वेळा सांगितलं, हम लोग यहाँ पर एक छोटा बॉक्स रखा है, आणि या ठिकाणी छोटासा एक बॉक्स ठेवलाय, उसमें जो उधार नहीं पाया वो लोग उसमें कुछ डालना नहीं। आणि ज्यांचं तारण झालं नाहीये त्यांनी त्याच्यात काही टाकू नये। क्यों? का? क्योंकि वो मुर्दा है, उसको ऐसे डाल करके कि झूठा तसली खाएगा, उसको कुछ फायदा नहीं। आणि तो एक मेलेला आहे, त्याने टाकून त्याला काही मिळणार नाही, एक खोटं समाधान राहील। है ना, ये उधार नहीं पाए वो लोग प्रभु को प्रसन्न करने के लिए कुछ दान लेकर आता है। आणि तारण न प्राप्त झालेले लोक प्रभूला प्रसन्न करण्याकरता काही दान घेऊन येतात, हम कभी लेता नहीं, आणि आम्ही घेत नाही। पहले बोलते हैं कि आपका उधार होने दे। आणि पहिले सांगतो की तुमचं तारण होऊ द्या। प्रियम, ये कोई मनी बिजनेस नहीं आणि प्रियांनो, हा काही पैशाचा व्यवहार है नाहीये। ना। जो भी कार्य है ये प्रभु की आत्मा में होना चाहिए, प्रभु के साथ का संबंध में होना चाहिए, प्रभु का प्रेम में होना चाहिए, नहीं तो वो व्यक्ति को कोई फायदा नहीं, लेने वाला भी एक प्रकार गुनहगार है। आणि मग जे काही काम करतो ते सगळं प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या सत्यतेमध्ये त्याच्या इच्छेमध्ये व्हायला पाहिजे। आणि जर कोणी असं करतो तर तो घेणारा सुद्धा गुन्हेगार आहे। प्रेज द लॉर्ड, बहुत बड़ी बात है प्रिय, आणि खूप मोठी गोष्ट आहे, हमें जानना है, आपण जाणायचंय। है ना। हमारे जीवन में जब तक हमारा नया जन्म नहीं हुआ, हमारा आत्मा जिलाया नहीं गया, हम प्रभु की आराधना नहीं कर सकता। आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपला आत्मा जोपर्यंत जिवंत होत नाही तोपर्यंत प्रभूची खरी आराधना आपण करू शकत नाही। आपको मालूम है यूहन्ना 9:31 वचन में लिखा है कि प्रभु पापियों का प्रार्थना तक नहीं सुनता। आणि योहान त्याचा 9 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये प्रभू स्वतः असं म्हणतो, प्रभू पापी लोकांची प्रार्थना सुद्धा ऐकत नाही। प्रियो, आप पाप में होकर के आप पाप क्षमा नहीं पाते हुए, नया जन्म नहीं पाते हुए आप जो कार्य करता है वो कोई भी कार्य प्रभु के लिए ग्रहण योग्य नहीं। आणि जर तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा प्राप्त झालेली नाहीये, प्रभूचा तुम्ही स्वीकार केलेला नाहीये, तुमचा नवा जन्म झालेला नाहीये, तर प्रभू तुमची प्रार्थना सुद्धा ऐकत नाही। इसका मतलब ये कि व्यक्ति के लिए जानना है, आणि एका व्यक्तीला हे जाणायचंय, मैं प्रभु का सच्चा आराधक है क्या। आणि मी प्रभूचा खरा आराधक आहे का? आप शायद बहुत दिन से वचन सुन रहा होगा, आणि कदाचित पुष्कळ दिवसापासून तुम्ही वचन ऐकत असाल, बाइबल पढ़ता होगा, बायबल वाचत असाल, बाइबल के बारे में बहुत ज्ञान भी होगा, आणि बायबल संबंधाने पुष्कळ ज्ञान सुद्धा असेल, शायद आप बाइबल के बारे में संदेश भी दे सकता आणि है, कदाचित बायबल मधून तुम्ही संदेशही देऊ शकत असाल, लेकिन आप प्रभु का सच्चा आराधक नहीं। आणि तुम्ही प्रभूचे खरे आराधक नाही। प्रियम, जब तक आपका नया जन्म नहीं होता, उदार नहीं होता, आप प्रभु की आराधक नहीं बन सकता। आणि तोपर्यंत तुमचा नवा जन्म होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रभूचे खरे आराधक होऊ शकत नाही। इसलिए जब प्रेषित पौलुस प्रभु में आया, आणि म्हणूनच प्रेषित पौल ज्या वेळेला प्रभू मध्ये वो आले बोलता है कि मैं कैसे प्रभु की आराधना करता है। आणि तो म्हणतो मी प्रभूची आराधना कशा प्रकारे करतो। मेरा कई लोग क्या सोचता है कि मैं जब प्रार्थना या आराधना करता है तो मैं प्रभु की आत्मा में आराधना करता हूँ। नो 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 नो, ऐसा भी गलती नहीं करना। आणि मग काही लोक काय विचार करतात, ज्या वेळेला मी आराधना करतो तो प्रभूच्या आत्म्यामध्ये राहून प्रभूची आराधना करतो, अशा प्रकारे तुम्ही विचार करू नका। कई लोग सोचता है कि प्रभु की आराधना बोलेगा तो अन्य भाषा बोलना है, वो आराधना सोचता है। आणि काही लोक विचार करतात प्रभूची आराधना करणं म्हणजे अन्य भाषा बोलणे ती एक आराधना आहे। प्रियो, कोई आराधना नहीं। प्रियांनो, तशा प्रकारे प्रभूची आराधना नाही। आराधना क्या है, आराधना काय आहे, आराधना कैसे होता है, आराधना कशी होते, ये हमें वचन के द्वारा जानना है। आणि हे आपण वचनाच्या द्वारे जाणायचे। है ना। जब रोमियो का पत्री उसका पहला अध्याय का 10 वचन में प्रेषित पौलुस गवाही देता है। रोमकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल, हिंदी में 9 है, 9 वचन। आणि हिंदीमध्ये 9 वचन आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रेषित पौल म्हणतो, परमेश्वर जिसकी सेवा में अपनी आत्मा से अपनी आत्मा से, मतलब जिसकी आराधना मैं अपनी आत्मा से करता हूँ। आणि देवाची आराधना मी माझ्या आत्म्याने करतो। कैसे करता, आणि कसं करतो, मेरी आत्मा में। आणि माझ्या आत्म्यामध्ये, देखो, क्योंकि मेरी आत्मा जिलाया गया, कारण माझा आत्मा जिवंत झाला आहे। प्रभु की आत्मा आराधना किसका करता,
आणि प्रभूची आराधना जी आहे तो नहीं, प्रभु की आत्मा आराधना किसको करता है? आणि प्रभूचा जो आत्मा आहे तो आराधना कोणाची करेल प्रभु को करता है क्या? आणि प्रभूचा आत्मा प्रभूचीच आराधना करेल का परंतु बहुत लोग उसको गलत समझ कर रखा है। आणि काही लोक पुष्कळ लोकांनी त्याला चुकीचं समजलंय हैं? हाँ, मनुष्य की आत्मा मनुष्याचा आत्मा है, मेरी आत्मा बोलेगा तो मनुष्य की आत्मा में हमें प्रभु की आराधना करना। आणि मनुष्याच्या आत्म्यामध्ये राहून आपण प्रभूची आराधना करायची परंतु हमारे आत्मा की अवस्था क्या था? आणि आपल्या आत्म्याची अवस्था काय होती मरा हुआ था। ती मेलेली होती परंतु जब नया जन्म पाया, आणि ज्या वेळेला आपला नवा जन्म झाला तुमने हमारे आत्मा को जिलाया। आणि प्रभूने आपल्या आत्म्याला जिवंत केलं हाँ, ऐसा नया जन्म पाया वो लोग ही सिर्फ प्रभु की आराधना कर सकता है, वो कोई कुड़ू कुड़ू करना नहीं। आणि मग अशा प्रकारे नवा जन्म प्राप्त झालेले लोकच प्रभूची आराधना करणार ते करू शकतात केवळ कुरकुर कुरकुर करणारे नाही Praise the Lord. Praise the Lord. सच में सच्चे आराधक है क्या? आणि तुम्ही खरे आराधक आहात का मैंने दौड़ने के समय में आणि या धावेमध्ये धावत असताना हमको ये बात को जानना है। आपण या गोष्टीला जाणायचंय और अरे तो बात उस व्यवस्था के अनुसार नहीं है तो हमारा दौड़ नहीं। आणि प्रत्येक गोष्ट त्या नियमशास्त्राच्या अनुसार नाहीये तर आपली जी धाव आहे ती खरी धाव नाही उसको कुछ मिलने वाला भी नहीं। आणि त्या धावेचं आपल्याला पारितोषिक सुद्धा भेटणार नाही तो पहली बात हम लोग दौड़ने वाला वो कतना वाला होना चाहिए। आणि सगळ्यात पहिले आपण जे धावणारे आहे ते आपली सुनता झालेली पाहिजे बोले घर तो प्रभु यीशु मसीह में विश्वास करके धर्मी बना होना चाहिए। आणि सांगायचं तात्पर्य प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण नीतिमान झालेलो असलं पाहिजे दूसरी बात हम सच्चा आराधक होना चाहिए, आणि दुसरी गोष्ट आपण खरे आराधक व्हायला पाहिजे है ना। जो आत्मा का उद्धार हो गया है, नया जन्म पाया है, पाप क्षमा पाया है, प्रभु की आत्मा को पाया है, कोई लोग आराधना कर सकता है। आणि ज्याला कोणाला पापांची क्षमा प्राप्त झाली ज्याचा नवा जन्म झालेला आहे आणि ज्याचा आत्मा जिवंत केलेला आहे तोच व्यक्ती प्रभूची आराधना करू शकतो और वो लोगों का तीसरा खूबी क्या है? आणि त्या लोकांचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे वे लोग प्रशंसा करता है। आणि ते लोक प्रशंसा करतात किसमें घमंड करता? यीशु मसीह यीशु मसीह में घमंड करता। आणि ते प्रभू येशू ख्रिस्तावर अभिमान बाळगतात प्रियो, हमारे जीवन का सारे आनंद का आधार, विजय का आधार यीशु मसीह है। आणि प्रेरणो आपल्या जीवनाच्या विजयाचा आधार प्रभू येशू ख्रिस्त आहे आज हमने मेष के उस संदेश में आपने सुना था, आणि त्या मेजेच्या संदेशामध्ये आपण ऐकलं होतं प्रभु के लोगों को घमंड करने के लिए दुनिया का कोई बात नहीं है। आणि प्रभूच्या लोकांना या जगाच्या कुठल्या गोष्टीवर गर्व करण्याकरता नाहीये है ना। जब यिर्मयाह का किताब में 9 अध्याय का 23 वचन में लिखा है, यिर्मयाह त्याचा 9 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिले यिर्मयाह 9 अध्याय का 23 वचन। हाँ, बुद्धिमान अपनी बुद्धि पर घमंड न करे, देखा, बुद्धिमान बुद्धि पर घमंड ना करे, न वीर अपनी वीरता पर, वीरता पर घमंड ना करे। न धनी अपने धन पर घमंड करे, देखा, धनी अपना धन पर भी घमंड ना करे। परंतु जो घमंड करे हाँ, बस अभी यहाँ पर 3 बात उड़ाकर कहा। आणि या ठिकाणी 3 गोष्टी प्रकर्षाने सांगितल्या क्या बोलता आणि काय सांगितलेलं आहे बुद्धिमान है? अपनी बुद्धि मतलब ये दुनिया के लोग घमंड करने वाली बात है। आणि जगाचे लोक गर्व किंवा अभिमान करणारी गोष्ट आहे मैं बहुत बुद्धिमान है। मी खूप हुशार आहे बुद्धिमान काम पर भी जाता है तो वो बहुत थोड़ा घमंड करता है। आणि एखादा बुद्धिमान व्यक्ती कुठं पण गेला तर तो त्याच्या बुद्धीवर गर्व करतो है ना। बाइबल के बारे में भी कुछ जानने के बाद में लोग नीचे नहीं रहता, थोड़ा ऊपर रहता है। आणि बायबल संबंधाने काय जाणल्यानंतर लोक खाली नाही तो थोडेसे वरती राहतात हाँ, वो घमंड है प्रिय। आणि प्रेरणो तो गर्व आहे सावधान रहना। सावध राहा आपको मालूम है ना, मैंने एक बार वो नदी पार करने के लिए एक वो ज्ञानी आदमी वो नौका में बैठा, आणि एकदा नदी पार करण्याकरता एक हुशार मनुष्य त्या नावेमध्ये बसला बहुत ज्ञानी आदमी था। आणि तो खूप हुशार होता उसको दूसरे लोग सब मानो बेवकूफ लगता आणि त्याला बाकीचे सगळे लोक मूर्ख वाटायचे है। वो मानो नौका चलाने वाला व्यक्ति को पूछता है, आणि तो नाव चालणाऱ्या व्यक्तीला असं विचारतो तुमको बायोलॉजी आता है क्या? आणि तुला बायोलॉजी येते का सर मैं स्कूल गया नहीं सर। आणि हे सर मी शिक्षक शाळेत गेलोच नाही क्या करूं, मेरा गरीब घर था, मेरे को पाठशाला में जाने का मौका ही नहीं मिला। आणि काय मी गरीब घरातून आलेलो आहे मला शाळेमध्ये जायला वेळच नाही मिळाला तो फिर वो बाद में थोड़े मुझे मतलब दूसरे को तुच्छ करना उनका स्वभाव है, तो तू नहीं जानता है क्या? आणि तू थिओलॉजी तुला माहित आहे का बोला सर मैं आपको बोला नहीं सर, ऐसा कुछ भी होना चाहिए मैं नहीं जानता क्योंकि मैं स्कूल गया ही नहीं आणि मी शाळेत गेलोच नाही त्याच्यामुळे मला माहितीच नाही ना सर है। तो एंजियोलॉजी जानता है क्या? एंजिओलॉजी तुला माहिती आहे का और अभी
क्या बताओ सर, मैं सारा ऐसा कुछ बात जानता ही नहीं ना, मैं मला पढ़ा लिखा ही नहीं सर. आणि माझं शिक्षण झालंच नाहीये, कुठल्याही प्रकारची लॉजी मला माहिती नाही. अभी एक एक बात ये नहीं जानता बोलने के टाइम पर ये क्या बोलता मालूम है, आणि एक एक गोष्ट तुला माहिती नाहीये म्हटल्यानंतर हा हुशार मनुष्य काय म्हणतो, तेरा आधा जिंदगी चला गया, आणि तुझं अर्ध आयुष्य निघून गेलं, तेरा आधा जिंदगी चला गया, आणि तुझं अर्ध आयुष्य नाश झालं, 3 आधा हो गया तो 1 आधा जाना चाहिए था, आणि मग 3 अर्ध्या झालं तर मग हा कुठे पाहिजे होता. लेकिन अच्छा हो गया. आणि चांगलं झालं. अचानक बड़ा हवा आया, आणि अचानक मोठी हवा आली, लेगरे उड़ने लगा. आणि मग त्या लाटा उसळू लागला. तब इसने भी सोचा इसको भी थोड़ा पूछना पड़ेगा, पर ये हमेशा हर बात ओढ़जी बोला, इसलिए उसको पूछा ओढ़जी है. आणि मग तो नाव चालवणारा व्यक्ती आहे, तो म्हटला की याला पण थोडस विचारावं लागेल, पण हा प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजी विचारलं, म्हणून याने त्याला विचारलं तुला तैरोलॉजी माहिती आहे का. अभी वो बोला वो मैं तो नहीं जानता. आणि तो म्हटला तर हे तर मला नाही माहिती. ओ सर फिर तो आपका पूरा जीवन गया. आणि मग तो म्हणतो सर मग तर तुमचं पूर्ण जीवन गेलं. प्रेज लॉर्ड. अरे सारा जिंदगी गया सर. आणि मग सर तुमचं पूर्ण आयुष्य नष्ट झालं. मग प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. अरे जिस बात को जानना चाहिए उसके बारे में जानकारी नहीं, आणि ज्या गोष्टी जाणायला पाहिजे त्याच्या संबंधाने माहिती नाही. उनका वचन कहता है ज्ञानी अपना ज्ञान पर घमंड ना करे. आणि या प्रभूचं वचन सांगतो जो ज्ञानी आहे त्याने आपल्या ज्ञानावर गर्व करू नये, और वीरता अपनी वीरता वीरता अपना वीर पर घमंड ना करे. आणि जो सामर्थ्य आहे आपल्या सामर्थ्यावर गर्व करू नये. आपको मालूम है अलेक्जेंडर राजा बहुत शूरवीर था, आणि आपल्याला माहिती आहे अलेक्झांडर राजा जो आहे तो खूप शूरवीर होता. है ना. उन्होंने पूरा दुनिया को अपना मुट्ठी में करते करते आगे बढ़ा, आणि मग त्याने संपूर्ण जगाला आपल्या ताब्यामध्ये घेत तो पुढे गेला. और जब इंडिया में आया, ज्या वेळेला तो भारतात आला, इंडिया महासागर को देख करके बोला, आणि भारतीय महासागराला तो म्हणून बघून असं म्हटला, यदि तू भी जमीन होता मैं तुझे भी मेरा मुट्ठी में कर देता. आणि हे हिंद समुद्रात तू जर जमीन असता तर तुला सुद्धा मी माझ्या मुठ्ठीत घेतलं तो असतं. क्या हुआ, त्यावेळेला काय झालं, तब उसको इंडिया का एक मच्छर काटा. आणि मग त्यावेळेला त्याला भारताचा एक मच्छर चावला, मच्छर काटने से उसको मलेरिया हो गया. आणि मच्छर चावल्यानंतर त्याला मलेरिया झाला. मलेरिया होने के कारण उसको मालूम हो गया, अभी डॉक्टर लोगों ने बोला सर अभी तो अभी बचेगा नहीं. आणि मग डॉक्टरने सांगितलं साहेब आता तुम्ही काय वाचणार नाही. उन्होंने बोला कि खून थोड़ा निकालना पड़ेगा, बोल के खून निकालते खून में तो जीवन है, तो खून निकाला तो इतना कमजोर पड़ गया हो. आणि मग त्यांनी सांगितलं काही रक्त काढावं लागेल. रक्त काढत काढत एवढा तो दुर्बल असा झाला. हाँ, तो उसको समझ में आ गया अभी मैं मरेगा. आणि मग आता त्याला समजलं आता मी मरेल. तो उसने क्या बोला मालूम है, त्यावेळेला त्याने काय म्हटलं, उसने 3 बात बोला. 3 गोष्टी बोलल्या. पहले बात बोला, पहिली गोष्ट, जब मेरे लोथ को जब मानो लेकर जाएगा ग्रीस आणि में, ज्या वेळेला माझं शव ग्रीस या देशामध्ये घेऊन जातील तब क्या करना, त्यावेळेला काय करायचं, कोफिन की दोनों साइड में 2 द्वार बना करके मेरा हाथ बाहर डाल देना, ऐसा खुला डाल देना. आणि मग कफिनच्या दोन्ही बाजूला 2 छिद्रे बनवा आणि त्या छिद्रातून माझे दोन्ही हात बाहेर काढा आणि ते हात लोकांना अशा प्रकारे दिसतील असे ठेवा. और कोई पूछेगा ऐसे क्यों किया, आणि कोणी जर विचारलं असं का केलं, अलेक्जेंडर मतलब बहुत कुछ दुनिया में कमाया, आणि अलेक्झांडर राजाने जगामध्ये खूप काही मिळवलं, उसका जैसा कोई धर्म नहीं था. आणि त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नव्हतं. ओ लेकिन है ना, आणि पण वो खाली हाथ आया, आणि तो रिकाम्या हाताने आला, खाली हाथ गया, रिकाम्या हाताने जाणार, कुछ भी लेकर नहीं गया, काही घेऊन नाही गेला, दुनिया का कुछ भी लेकर नहीं गया. जगाचं काही घेऊन नाही गेला. समझ में आया ना. लक्षात आलं ना. दुनिया कुछ लेकर जाने के चक्कर में है तो प्रियो आप लेकर नहीं जाएगा, छोड़कर जाएगा. आणि जगामधून काही घेऊन जायचा जर तुमचा विचार आहे तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही काहीच नेऊ शकत इसलिए नाही. धनवान अपना धन पर घमंड नहीं करना. आणि म्हणून श्रीमंताने आपल्या श्रीमंतीवर गर्व करू नये. और उसने ये भी सबूत किया, आणि या गोष्टीला सुद्धा प्रस्थापित केलं. उसने बोला तो असं म्हटला. दूसरा बात क्या करना मालूम है, आणि दुसरं काय करायचं माहितीये का, मेरा लोथ जब लेकर जाएगा, आणि ज्या वेळेला माझं शव घेऊन जातील, जो भी मैंने जो कमाया था ना, आणि जे काही मी कमवलं होतं, वो जो सोना चांदी वाला, आणि जे सोने चांदी होतं ते, वो सड़क पर डालते जा. आणि ते रस्त्यावर टाकत जा. कोई पूछेगा ऐसे क्यों, आणि कोणी विचारलं असं का, बोला ये संपत्ति उसको नहीं बचा सका, आणि ही संपत्ती त्याला वाचू शकली नाही. ये संपत्ति उसको इतना संपत्ति था लेकिन वो बच नहीं पाया.
पाया, बचा नहीं सका। आणि एवढी संपत्ती होती पण ती संपत्ती त्याला वाचू शकली नाही. धनवान है तो बचना चाहिए ना। आणि तो श्रीमंत आहे तर तो वाचला पाहिजे ना. धन किसी को नहीं बचाता। आणि धन संपत्ती कोणाला वाचू शकत दुनिया नाही. में सारा धनवान लोग मिलकर के कोशिश करेगा तो भी एक व्यक्ति को नहीं बचा सकता। आणि जगाचे सगळे श्रीमंत लोकांनी प्रयत्न केलं तरी सुद्धा एका व्यक्तीला ते वाचू शकत ये नाही. तो बात पवित्र लोग भजन से जानता है। 49 भजन संहिता का 7 से 9 तक भजन में आणि स्तोत्र 49 7 ते 9 वचनामध्ये दिलेलं आहे हे पवित्र लोकांना माहित आहे. क्या बोलता है? आणि ते वचन काय सांगतं? उनमें से कोई अपने भाई को किसी भांति छुड़ा नहीं सकता है। इतना भी धनवान है तो भी अपना भाई को नहीं छुड़ा सकता। कितीही श्रीमंत असू द्या पण तो आपल्या भावाला सोडू शकत नाही. और न परमेश्वर को उसके बदले हाँ। प्रायश्चित में कुछ दे सकता है। प्रभु को प्रायश्चित में कुछ दे करके लोग मतलब घूस दे करके प्रभु को खुश करके वो करवा भी नहीं हो सकता। हाँ, आगे। क्योंकि उसके प्राण की चुनौती भारी है, भारी है, वो अंत तक कभी छुपा ना सकेगा। अंत तक नहीं चुका सकेगा। प्रियो, अंत तक नहीं चुका सकेगा। एक आत्मा का दाम मेरा प्रभु यीशु ने कहा 32:16-26 में इस सारा संसार से भी ज्यादा है। आणि कोणी कितीही प्रयत्न केलं तरी सुद्धा एका मनुष्याचा जीव वाचू शकत नाही. कारण का माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते त्याचा 16 अध्याय 26 वचनामध्ये सांगितलं की संबंध जगाने प्रयत्न केले तरी सुद्धा एक मनुष्याचा प्राण जो आहे तो विकत घेऊ शकत नाही. क्योंकि एक आत्मा का दाम सारे दुनिया से भी ज्यादा है। कारण एक आत्म्याचं मोल संबंध जगापेक्षाही जास्त आहे. तुम बच गए ना, आपण वाचलो ना. कौन पेड़ किया? आणि ते कोणी भरलं? हमारे एक धनवान था, आणि आपल्याकरता एक श्रीमंत होता वो हमारा रिश्तेदार था, आणि तो आपला नातेवाईक होता. वो हमारा भाई बनकर तो आया, आपला भाऊ होता, हमारा बड़ा भाई आपला मोठा भाऊ प्रभु यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्त. वो इतना धनवान होकर के भी हमारे लिए कंगाल बना, आणि तो एवढा श्रीमंत असतानाही आपल्या करता दरिद्र झाला, हमें धनवान बनाने के लिए। आपल्याला श्रीमंत बनवण्याकरता. हालेलुया, आमेन. प्रभु यीशु मसीह प्रभू येशू ख्रिस्त. वही सर्व छुड़ा सकते हैं। आणि तोच आपल्याला मुक्त करू शकतो. उसके पास इतना बड़ा धन है, सारा दुनिया को बजाएगा तो भी उसका धन में एक छोटा हिस्सा भी कम नहीं होता। आणि त्याच्याकडे एवढा धन आहे की संबंध जगाला जरी त्याने वाचवलं तरी सुद्धा त्याच्या धनातला 1% सुद्धा कमी होणार नाही. क्या धन है प्रिय? आणि काय धन आहे प्रियांनो. Praise the Lord. आमेन. प्रभु का महान प्रेम देखो। आणि प्रभूचं ते महान प्रेम बघा. Praise the Lord. प्रभु का धन्यवाद। प्रभूला धन्यवाद. तीसरा अलेक्जेंडर ने बोला, आणि तिसरं अलेक्झांडरने असं म्हटलं, मेरा लोथ ले जाने वाला डॉक्टर लोग देगा, डॉक्टर लोग अपना कंधे में ले जाएंगे। आणि मला घेऊन जाणारे जे शव आहे ते डॉक्टर आपल्या खांद्यावर घेऊन जातील. क्यों? का? क्योंकि कोई डॉक्टर भी मुझे नहीं बचा सका। आणि कुठला डॉक्टर आहे मला वाचू नाही शकला. समझ में आया? लक्षात आलं. हम लोग छोटा छोटा बातों पर अच्छा डॉक्टर को ढूंढता रहा, आणि छोटे- डॉक्टर नहीं बचा सकता, बचाने वाला मेरा यीशु मसीह है। आणि डॉक्टर आपल्याला वाचू शकत नाहीये आणि वाचवणारा आहे तो माझा येशू ख्रिस्त आहे. मैं पहले भी आपको बोला ना, आणि अगोदर मी सांगितलं, डॉक्टर आकर के इधर उधर सब फाड़ करके रहेगा, बोलेगा फीस दे दो 5,000, प्रभु क्या करेगा? मी तुम्हाला अगोदर हे सांगितलं, डॉक्टर येईल इकडे तिकडे कापून ठेवेल आणि म्हणाल की मला 5,000 रुपये फीस द्या, तुम्हाला प्रभू बरं करेल. फीस किसका? एक काटने से। आणि पैसे कसले हे कापण्याचे. एक काटा कुटा किया उसका फीस वो ले लेगा, जग्गा ही प्रभु देगा। आणि त्याने हे काटछाट केली त्याचे तो पैसे घेईल, आरोग्य तर प्रभू देईल. Praise the Lord. क्या मजा के प्रिय दुनिया, आणि जग किती मजा के प्रियानो. प्रियो कोई डॉक्टर चंगा नहीं कर सकता। प्रियानो, कुठला डॉक्टर आपल्याला आरोग्य नाही देऊ शकत. मेरा भाई पॉल के बारे में नासिक का बहुत बड़ा फेमस डॉक्टर प्रभु सिंधे डॉक्टर साहब ने बोला था, इसको काट कूट करेगा तो मानो ज्यादा से ज्यादा 3 साल तक जिएगा। आणि मग डॉक्टर नाशिकचे खूप फेमस डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी सांगितलं, आपले प्रिय बंधू जे पॉल ब्रदर आहे त्यांचं सांगितलं की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन केलं तर ते कदाचित जास्तीत जास्त 3 वर्ष जगतील. अभी इसको ऑपरेशन, बड़ा ऑपरेशन चाहिए। आणि याचा अर्थ मोठं ऑपरेशन पाहिजे. 3 साल कभी जिंदा रहना बड़ा मुश्किल है। आणि 3 वर्ष सुद्धा जिवंत राहणं खूप कठीण आहे. आप लोगों की इच्छा है कि ये 3 साल और जिए तो मानो मैं इतना कर सकता हूँ। आणि तुमची जर इच्छा असेल की यांनी अजून 3 वर्ष जगावं तर मी हे ऑपरेशन करेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. बिना पैसा का, आणि पैसे न देता बिना ऑपरेशन का आणि न ऑपरेशन करता. मेरा डैडी ने चंगा किया। आणि माझ्या वडिलांनी यांना बरं केलं. अभी 3 साल नहीं, आता 3 वर्ष नाही. ये बोलने के बाद कितना साल हो गया? आणि हे बोलून किती वर्ष झाले? 12 साल। 12 वर्ष. देखो
12 साल से दौड़ दौड़ रहे हैं, आणि 12 वर्षापासून ही धाव धावत आहे पूर्ण जंग है। आणि पूर्ण आरोग्य. Praise the Lord. आमेन. डॉक्टरों का डॉक्टर, आणि डॉक्टरांचा डॉक्टर. हम लोग ऐसा प्रभु ने चंगाई किया बोल के कुछ एडवर्टाइजमेंट नहीं करता आपकी। आणि प्रभूने आरोग्य दिलं म्हणून काही जाहिरात नाही करत प्रियानो. प्रभु चंगा करता है, प्रभू आरोग्य देतो ना. प्रभु आज भी चंगा करता है। आजही प्रभू आरोग्य देतो. अरे मानो ये जो ये देखिए फूक मार के गिराया और वो चंगा हो गया, ऐसा डुप्लीकेट काम नहीं। आणि फुंक मारून खाली पाडलं आणि मग त्याला आरोग्य दिलं असं खोटं नाटक काम नाही. प्रियो आज सिर्फ इस राह में मसीह लोगों के बीच में सिर्फ झूठा बात हो रहा है, झूठा बात। आणि ख्रिस्ती लोकांमध्ये फक्त खोट्या गोष्टी होत आहे. प्रियो प्रभु चंगा करता है। प्रियो प्रभू बरं करतो. मैं आपको बोलता हूँ, कोई आपके सिर के ऊपर हाथ लगाने की जरूरत नहीं। अगर आप ये वचन ध्यान से सुनेगा, आप कोई भी बीमारी से आना, आप चंगाई के साथ यहाँ से लौटेगा। आणि कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करण्याची गरज नाहीये. जर तुम्ही विश्वासाने आलेला आहात तर हे वचन जे तुम्ही ऐकत आहात ते तुम्हाला बरं करेल. मैं बोलने वाला, प्रचार करने वाला प्रभु यीशु मसीह हमारे बीच में है। आणि आपल्यामध्ये बोलणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. आप विश्वास के साथ आया है तो। आणि जर तुम्ही विश्वासाने आलेले आहात तर आपको मालूम है ना, वो 12 साल से रक्त बहाने वाला स्त्री ने विश्वास से आकर के वो मतलब प्रभु यीशु मसीह का कपड़ा ऐसे नहीं, वो बड़ा नीचे रहता है, वो छुआ। आणि मग 12 वर्षापासून रक्तस्रावाने ते बेजार झालेली स्त्री आहे. तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या फक्त शालीच्या एक गोंड्याला स्पर्श केला. उसके बारे में लिखा है कि उसका संपत्ति पूरा डॉक्टर लोगों ने लूट लिया, चंगा करेगा उनको कोई चंगा ही नहीं मिला। आणि तिच्या संबंधाने असं म्हटलं तिच्याकडे जी काही धनसंपत्ती होती ती सगळी डॉक्टरांकडे खर्च होऊन गेली बरं आरोग्य मिळण्याकरता, पण तिला काही डॉक्टर आरोग्य देऊ शकले नाही. यीशु मसीह के बारे में सुना, आणि ज्या वेळेला तिने प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने ऐकलं, भीड़ के बीच में जाने के लिए उसके पास ताकत नहीं, आणि त्या गर्दीमध्ये जाण्याकरता तिच्याकडे काही सामर्थ्य नाहीये. उसका जो कपड़ा जो है वो थोड़ा लंबा था, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो कपडा आहे तो थोडासा लांब होता. वो आकर के उसमें छू लिया आणि तिने जाऊन त्या कपड्याच्या गोंड्याला स्पर्श केला फक्त. कपड़े में कोई ताकत नहीं था, आणि कपड्यामध्ये काही सामर्थ्य नव्हतं. प्रभु से सामर्थ्य निकला आणि प्रभू पासून सामर्थ्य निघालं और वो छुटकारा पाया। आणि तिला आरोग्य मिळालं. परंतु मतलब यीशु मसीह को छूने वाला, यीशु मसीह को धक्का मारने वाला बहुत था उधरी, आणि त्या ठिकाणी चालताना प्रभू येशू ख्रिस्ताला धक्का देणारे खूप होते उसको कुछ नहीं मिला। आणि त्यांना काही नाही मिळालं. बात समझ में आया? लक्षात आलं. जो विश्वास से आया आणि जे विश्वासाने आलं उसको मिला छुटकारा। आणि त्याला मिळालं आरोग्य. प्रभु के पास आने वाला विश्वास करना चाहिए। आणि प्रभूकडे येणारा विश्वास करायला पाहिजे. आज मैं बीमार है, आज मी आजारी आहे मैं प्रभु के पास जाता हूँ, आणि मी प्रभूकडे जातो प्रभु मेरे को जरूर छुटकारा आणि प्रभू निश्चितच मला आरोग्य देईल. आमेन. आप विश्वास से आकर के देखो प्रियो, आणि तुम्ही विश्वासाने येऊन बघा प्रियांनो. आप जैसे आए वैसे कभी नहीं लौटेगा। आणि तुम्ही जसे आले तसे परत जाणार नाही. इतना 25 पैसा का विश्वास भी आज बहुत विश्वासी के पास में नहीं है, इतना कंगाल है विश्वास में। आणि 25 पैशाचा विश्वास सुद्धा आज विश्वासणाऱ्याकडे नाहीये. एवढे कंगाल आहे विश्वासणारे. Praise the Lord. आमेन. क्या बोलेगा? आणि काय म्हणतील, मेरे पास से झुका गया था इसलिए मैं मीटिंग में नहीं आया। आणि माझ्या जवळून सर्दी गेली होती म्हणून मी मीटिंग मध्ये नाही आलो. मेरे को लगा मेरे को झुका है, मला असं वाटलं मला सर्दी आहे. क्योंकि एक बार हंसी आया था। आणि एकदा मला खोकला आला होता. विश्वास है आणि काय विश्वासू आहे. आपका जीवन में मैं आपको बताना चाहता हूँ विश्वास का कमजोरी कितना भयंकर है। आणि तुमच्या जीवनामध्ये विश्वासामध्ये तुम्ही किती दुर्बल आहात. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो में देखना है, प्रियांनो आपण पाहायचंय जो विश्वास करता है जो कोणी विश्वास करतो वो प्रभु का महिमा देखता है। तो प्रभूचा गौरव पाहतो. प्रेज द लॉर्ड. विश्वास है। आज भी अगर आप कोई भी बीमारी है ना, मैं आपको बोलता हूँ कोई आपको, आप प्रभु का बेटी है ना, बेटा है ना, कोई प्रार्थना करने की जरूरत नहीं, आप अपना पिता से मांग करके ले करके जा सकते हैं। आणि मग मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही प्रभूचे मुलगा आणि मुलगी आहे तर मग तुम्हाला प्रार्थना करून मागण्याची गरज नाहीये. प्रभूला ठाऊक आहे, तुम्ही प्रभूकडे या, प्रभूला सांगा, प्रभू तुम्हाला तुम्ही देईल आणि तुम्ही ते घेऊन जाल. आपको चंगाई मांगने का अधिकार है आणि आरोग्य मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु आपको चंगाई देगा। प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. आप प्रभु का बेटा है ना, आणि प्रभूचे तुम्ही मुलं आहात ना. प्रभु का वचन बोलता है ना, जो भी प्रभु यीशु पर विश्वास करता है वो प्रभु का संतान है। आणि प्रभूचं वचन सांगतो जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ते परमेश्वराचे पुत्र आहे. कई लोगों को ये विश्वास कम है, आणि काही लोकांना हा विश्वास कमी आहे. इसलिए क्या बोलते हैं, म्हणून ते काय म्हणतात, प्रभुदास प्रभूचे दास मेरी तरफ प्रार्थना है, माझ्याकरता जरा प्रार्थना करा, मेरा बात तो प्रभु नहीं सुनता। कारण प्रभू माझं ऐकत नाही. देखो
हमें एक दूसरे की प्रार्थना की जरूरत है। आणि आपल्याला एकमेकांच्या प्रार्थनेची गरज आहे। किस बात में? आणि कुठल्या गोष्टीसाठी? है ना, सेवकाई के लिए, सेवेसाठी, है ना, इस आत्मिक दुनिया की आत्मिक जीवन का विजय के लिए, आणि या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला विजय संपादन करण्याकरता। आपका कोई भी बात के लिए आप डायरेक्ट प्रार्थना करो ना। क्या दुनिया के लोगों ने क्या सोचा? प्रभु ने प्रभु के दासों के हाथ में पूरा अथॉरिटी दिया है, इसलिए सब लोग आओ, लाइन हो जाओ, भूख मारेंगे नहीं तो मैं सर पर हाथ रहेगा, तब जगह ही मिलेगा। ऐसे कहां से सीखा प्रियो? बाइबल ऐसे नहीं बोलता। आणि तुम्हाला तुमच्या गरजेकरता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला प्रार्थना करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। पण काही लोक काय विचार करतात की सगळ्या प्रकारचे अधिकार जे आहे ते प्रभूच्या दासालाच दिले गेलेले आहे, म्हणून ते लोक लाईनशीर येतात आणि मग प्रभूचा दास फुंक मारतो आणि खाली पाडतो। प्रियांनो, ते सगळं काही खोटं आहे। अभी दानी को भूख लग रहा है, आणि आता दानीला भूक लागते। दानी बोलता है, ब्लेसी थोड़ा प्लीज आप थोड़ा डैडी से थोड़ा बोलो ना, मेरे को थोड़ा काम करो। आणि मग दानी म्हणतो की वडिलांना जरा सांग ना की मला जरा जेवण देईल। ब्लेसी समझदार है, वो बोलेगा हाँ बोलो ना, आपको मिलेगा ना, आप उनका बेटा नहीं क्या? आणि मग ब्लेसी म्हणते, ब्लेसिस जरा समजदार आहे, ती म्हणते दानी तू स्वतःच पप्पाकडे माग ना, तू काय त्यांचा मुलगा नाहीये का? अब बाबा को इतना भी नहीं मैंने विश्वास करता बाबा आपका मांग देगा करके। आणि मग तुला एवढा पण विश्वास नाही का तू मागितल्यावर पप्पा देतील? प्रेज लॉर्ड। आमेन। प्रियो, हर एक पवित्र बात को जानना, प्रत्येक पवित्र भक्ताने हे जाणायचं आहे। हाँ, अगर हमारे जीवन में कुछ ऐसा तकलीफ हमारे जीवन में रह करके उसके द्वारा प्रभु का महिमा होने वाला है तो प्रभु ऐसा भी मौका देगा। आणि मग आपल्या जीवनाद्वारे अशा प्रकारे कुठल्या त्रासातून जाऊन प्रभूच्या नावाचा गौरव व्हायला पाहिजे, तर मग प्रभू त्या त्रासामध्ये आपल्याला राहू देईल। लेकिन यदि कोई कष्ट हमारे जीवन में आता है तो वो कष्ट को दूर करने की प्रयास आप कभी ना करें। आणि मग कुठल्या प्रकारचं कष्ट आपल्या जीवनामध्ये जर येतं तर ते कष्ट दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतःहून करू नका। देखिए हमारा एक स्वभाव क्या होता है ना, मन में आपला एक स्वभाव काय असतो, कोई भी कष्ट आ गया तो आणि कुठलंही कष्ट आलं तर सब लोग मेरे लिए प्रार्थना करें। आणि सगळ्यांनी माझ्याकरता प्रार्थना करा। मैं बहुत कष्ट में, आणि मी खूप कष्टात आहे, ये कष्ट मेरे से दूर जाने दे। आणि कष्ट माझ्यापासून दूर जाऊ द्या। क्या करना चाहिए? काय करायला पाहिजे आप मुझे बताओ। तुम्ही मला सांगा। ऐसा प्रार्थना करना चाहिए? अशी प्रार्थना आपण करायला पाहिजे का? स्वर्ग है ना आपका सिर पर डंडा मारेगा आणि स्वर्ग तुमच्या डोक्यावर काठी मारेल। समझ में आया? लक्षात आलं का? मैं मेरा दास को, मैं मेरा दासी को मैं उस महिमा पाने के लिए चुना है, उसके जीवन में मैं कष्ट देता है वो उसके महिमा के लिए मेरे समझ के अनुसार है, तो कौन होता है प्रार्थना करके उसको हटाने वाला? आणि मी माझ्या दासाला, मी माझ्या दासीला तो गौरव प्राप्त करण्याकरता समस्येमध्ये टाकलेला आहे, आणि तू कोण आहे की त्याला तो गौरव न मिळण्याकरता प्रार्थना करणारा? कई लोग बोलते हैं कि मैं टॉप पर्सन, कहां से मिला आपको ये बात है? कभी आपको प्रभु जोर से डांटेगा, वो डांट सुनने का मौका ना लेना प्रियो। आणि मग तुम्ही अशा प्रकारे जर काय भूम भाम केलं तर मग प्रभू तुम्हाला खूप जोराने रागवेल, तुम्ही तो रागवण्या योग्य काम करू नका। आप ऐसा करने से वो जो सुन रहा है उसका कान भी फट जाएगा, ऐसे बात करो। आणि मग तुम्ही असं काही करू नका। प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। है देखो, हम प्रभु का सज्जन है ना, आणि तुम्ही प्रभूचे लोक आहात ना, प्रभु आपके अंदर है ना, आणि प्रभू तुमच्यामध्ये आहे ना, प्रभु का वचन भी है ना। प्रभूचं वचनही आहे ना। यूहन्ना 15 अध्याय के 7 वचन, योहान 15 अध्याय 7 वचन क्या बोलता है? यदि तुम मुझ में बने रहो हाँ, तुम मुझ में बने रहो और मेरा वचन तुम में बना रहे, मेरा वचन तुम्हारे में बना रहो, तो जो चाहो मांगो और वह जो चाहो मांगो। और वह तुम्हारे लिए हो जाएगा। कौन बोला? ये कोई व्यक्ति ने नहीं बोला, यीशु मसीह ने बोला। आणि कुठल्या मनुष्याने नाही म्हटलं तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं। क्या आपको प्रभु का वचन पर विश्वास नहीं? आणि प्रभूच्या वचनावर तुमचा विश्वास नाहीये का? प्रियो, प्रभु हमारे लिए वो करेगा। आणि प्रियानो, प्रभू आपल्या करता ते करेल। हम प्रभु में होने चाहिए, प्रभु का वचन हमारे में होना चाहिए। आणि आपण प्रभू मध्ये राहायला पाहिजे आणि प्रभूचं वचन आपल्यामध्ये राहायला पाहिजे। जरूर आप जो भी मांगो, कुछ भी मांगो, कुछ भी मांगो, आपको मिलेगा। आणि तुम्ही काहीही मागा ते तुम्हाला भेटेल। उस समय में कई लोगों को थोड़ा शक आता है, आणि त्या वेळेला काही लोकांना शंका येते, ठंडी की टाइम में थोड़ा शराब मांग लेता, आणि थंडीची वेळ थोडी दारू मागतो। कोई मांगेगा? कुणी मागेल का? नहीं मांगेगा। नाही मागणार।
क्यों नहीं मांगेगा? का नाही मागणार? क्योंकि वचन अंदर है। कारण वचन आतमध्ये आहे. शराबी आदमी नरक जाएगा। आणि जो दारू पिणार आहे तो नरकात जाईल. Praise the Lord. तो वचन बोलेगा तो कैसे मांगेगा? क्योंकि वो प्रभु का वचन मानता है क्या? वचन नहीं मानता है तो क्या हमेशा कैसे मांगेगा? आणि मग तो म्हणाल की तू कसं काय मागशील, कारण तू प्रभूचा आहे, तू प्रभूचं वचन पालन करतो का? जो प्रभूचं वचन पालन करतो तो हे कसं काय मागेल? Praise the Lord. प्रभु से क्या मांगना चाहिए प्रिय? प्रभूकडे काय मागायला पाहिजे? देखो मैं इसलिए बोला, प्रभु जो भी ये समस्या कब आता है? जब भी कष्ट आता है तभी होता है। आणि मग या समस्या कधी येतं? ज्या वेळेला कष्ट येतं. वास्तव में कष्ट किस लिए? आणि खरोखर कष्ट कशा करताय? रोमियो का पत्र 8 अध्याय उसका 17-18 वचन। रोम त्याचं 8 अध्याय 17-18 वचन. देखो सोनादार वचन है, ध्यान से सुनना है। आणि खूप सोनेदार वचन आहे, लक्ष देऊन ऐका. और यदि संतान है हाँ। तो वारिस भी, हाँ। वरन परमेश्वर के वारिस हाँ। और मसीह के संगी वारिस है, हाँ। कि जब हम उसके साथ दुख उठाए तो उसके साथ महिमा भी पाए। क्योंकि मैं समझता हूँ कि समय के दुख और क्लेश उस महिमा के सामने हाँ। जो हम पर प्रकट होने वाली है हाँ। कुछ भी नहीं है। कुछ भी नहीं, कुछ भी नहीं प्रियो। आणि मग आपल्याला मिळणारे जे काही भावी आयुष्यामध्ये पारितोषिक येते या संकटासमोर काहीच नाही. प्रियो, प्रियो हमें मिलने वाला महिमा के सामने आपल्याला मिळणाऱ्या त्या गौरवासमोर वो ये कष्ट कुछ भी नहीं। आणि आपल्याला मिळणारे जे गौरव आहे त्याच्या समोर या जगातले कष्ट काहीच नाही. Praise the Lord. Praise the Lord. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय है हमारे जीवन में कष्ट हटने के लिए प्रार्थना करना चाहिए। आणि कष्ट दूर होण्याकरता आपण प्रार्थना करायला पाहिजे का? कष्ट क्यों दिया? कष्ट का दिले? महिमा पाने के लिए। गौरव प्राप्त करण्याकरता. आपको महिमा चाहिए ना, आणि गौरव पाहिजे ना, तो आपको प्रभु ने दिया वो कष्ट सहना ही है। आणि प्रभूने तुम्हाला दिलेले कष्ट सहन करायचे. आपको कितना कष्ट देता प्रभु? प्रभू किती कष्ट देतो? आपको 10 किलो उड़ाने का, मानो 100 किलो उड़ाने की ताकत है, आपको 1000 किलो वजन देगा? आणि 100 किलो उचलण्याची तुमच्यामध्ये जर ताकद आहे तर 1000 किलो उचलायला देईल का? मेरा प्रभु ऐसा है, माझा 100 प्रभू किलो असा आहे का का? वजन उड़ाने का ताकत वालों को प्रभु क्या करता है मालूम है? 1 किलो देता है। आणि ज्याला 100 किलो उचलण्याचं सामर्थ्य त्याला प्रभू फक्त 1 किलो वजन उचलायला देतो. आप बताओ, 100 किलो उड़ाने वाला ताकत वालों को 1 किलो दिया तो कोई भारी बात है क्या? आणि मग जे 100 किलो उचलू शकतात त्यांना 1 किलो उचलायला दिलं तर काय त्यात खूप मोठी गोष्ट आहे का? और वो भी मानो समदा नगर से अपना घर तक, आणि फक्त समतानगर पासून आपल्या घरापर्यंत, ज्यादा दूरी नहीं। जास्त लांब नाही. दूसरा कुरिन्थी 4 अध्याय का 17 वचन वही बोलता है। दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय 17 वचन. क्योंकि हमारा पल भर का हल्का सा क्लेश, देखा कितना टाइम का? पल भर का हल्का सा पल भर का हल्का सा क्लेश हमारे करता? लिए बहुत ही महत्वपूर्ण हाँ। और अनंत महिमा उत्पन्न करता जाता वाह है. वाह वाह वाह। प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ, फालतू प्रार्थना करके आप थको मत, आप निराश मत हो जाओ। प्रियो, मेरी और आपके जीवन में आने वाला क्लेश या कष्ट बड़ी बात हल्का है और वो थोड़ी समय के लिए। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या जीवनामध्ये येणारं जे कष्ट आहे ते खूप साधारण आहे, खूप छोटस आहे आणि ते किती वेळा करता? खूप थोड्या वेळा करता आहे. प्रियो, आपको उस अनंत काल की उस आशीष प्राप्त करने के लिए ये छोटा सा जीवन में थोड़ा क्लेश दिया तो उसमें दुखी निराश नहीं होना। आणि सार्वकालिक जीवनामध्ये खूप मोठा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता या छोट्याशा जीवनामध्ये छोटस जर कष्ट आपल्याला दिलं तर ते तुम्ही बाजूला काढू नका. ऑलरेडी आपको वरदान दिया है। आणि अगोदरच प्रभूने तुम्हाला वरदान दिलेले आहे. विश्वासी विश्वासी बोल करके ऐसा घमंड मत करो। आणि विश्वासू विश्वासू म्हणून तुम्ही गर्व करू नका. फिलिपियों 1 अध्याय का 29 वचन में लिखा है, फिलिपकराचं पत्र 1 अध्याय 29 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. कई लोगों का जीवन को देख करके ऐसा लगता है कि प्रभु ने उनको इन बातों को सबर करने के लिए वरदान दिया नहीं, ऐसा लगता है उनकी अवस्था देख करके। आणि काही लोकांची अवस्था पाहून असं वाटतं की प्रभूने त्यांना हे वरदान दिलेलं नाहीये कष्ट सहन करण्याचं. प्रियो, आपको प्रभु ने ये वरदान दिया है। ब्रॅनो, प्रभूने तुम्हाला हे वरदान दिलेलं आहे. क्या वरदान दिया? ते वरदान काय आहे? सिर्फ विश्वास करने के लिए नहीं, फक्त विश्वास ठेवण्याकरता नाही, कष्ट सहने का वरदान। आणि कष्ट सहन करण्याचं वरदान. कितने लोग कष्ट सहने का वरदान इस्तेमाल करता है? आणि किती लोक कष्ट सहन करण्याचं वरदान उपयोगात आणतात. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. प्रियो, आपको भविष्य में प्रभु बहुत बड़ा महिमा देने वाला है। आणि भविष्यामध्ये प्रभू तुम्हाला खूप मोठा गौरव देणार आहे. मैं इसलिए बोला ना, कई लोग उनका अपॉइंटमेंट के बारे में अनजान है।
आणि पुष्कळ लोक त्यांना मिळालेली जी नियुक्ती त्याच्या संबंधाने अजाण आहे हर एक उदार पाए वो लोग आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ती उसके लिए नियुक्त है। त्याच्याकरता नेमलेला आहे. पहला थिस्सलुनीकियों तीसरा अध्याय का तीसरा वचन में बढ़ता है। पहिलं तेसलोनिकराचं पत्र 3रा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो कि कोई इन क्लेशों के कारण डगमगा न जाए, हाँ। क्योंकि तुम आप जानते हो हाँ। कि हम इन्हीं के लिए ठहराए गए हैं। हाँ देखा, उसके लिए हमें ठहराया, नियुक्त किया है प्रियो। आणि त्याच्याकरता आपली नेमणूक झालेली आहे प्रेरणो. हमारा यीशु मसीह को ये दुनिया ने क्या दिया? आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगाने काय दिलं? सूली दिया। आणि वधस्तंभ दिला. और आप क्या चाहता? आणि तुम्हाला काय पाहिजे? आप फूल चाहता। आणि तुम्हाला फुलं पाहिजे. आपको बुलाहट मालूम नहीं, आणि पाचारण काय आहे तुम्हाला माहित नाही. प्रभु से बढ़कर क्या हम अच्छा है क्या? आणि प्रभूपेक्षा आपण श्रेष्ठ आहे का? दुनिया आपको फूल दे, आणि जगाने तुम्हाला फुल द्यावं. बेहतर ओ दिल की चाहत आप उसको भी क्रूस पर चढ़ाओ। आणि तुमच्या मनाची जी काही इच्छा आहे ती सुद्धा वधस्तंभावर खेळवा. इसलिए कभी भी ज्ञानी अपने ज्ञान पर घमंड नहीं करना। आणि म्हणूनच कधी ज्ञानी लोकांनी आपल्या ज्ञानावर गर्व करू नये. बलवान अपनी बल पर घमंड नहीं करना, आणि जो सामर्थ्य आहे त्याने आपल्या सामर्थ्यावर गर्व करू नये. और धनवान अपने अनपर गमन। धन पर भी घमंड नहीं करना। आणि जो श्रीमंत आहे त्याने आपल्या धनावर गर्व करू नये. ये दुनिया का कोई भी बात पर घमंड नहीं करना प्रियो। आणि या जगाच्या कुठल्या गोष्टीवर तुम्ही गर्व करू नका. हमें प्रशंसा करना है तो एकमात्र बात पर प्रशंसा करना। आणि कुठल्या गोष्टीची प्रशंसा करायची तर फक्त एका गोष्टीची प्रशंसा करा. किसका प्रशंसा कुठल्या गोष्टीची? है? हाँ, वचन कहता है गलातियों 6 का 14 वचन। गलातीकराचं पत्र 6 अध्याय 14 वचन. हाँ, पर ऐसा न हो कि मैं अन्य किसी बात का घमंड करूं, हाँ। केवल हमारे प्रभु यीशु मसीह के क्रूस का, हाँ। जिसके द्वारा संसार मेरी दृष्टि में हाँ। और मैं संसार की दृष्टि में क्रूस पर चढ़ाया गया। देखा, वो है सच्चा प्रशंसा। आणि ती आहे खरी प्रशंसा. प्रियो, हमें इसके अलावा कोई भी बात में प्रशंसा करने के लिए योग्यता नहीं। आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीमध्ये प्रशंसा करण्याकरता आपण योग्य नाही. इतना बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे. अपने जीवन में पारखना है। आपण आपल्या जीवनामध्ये पारखायचं आहे. आज मेरे जीवन में मैं सच्चाई के दौड़ में है क्या? आणि आज मी माझ्या जीवनामध्ये सत्याच्या दावेमध्ये आहे का? और चारों बात फिलिपियों की 3 में पौलुस क्या बोलता? आणि चौथी गोष्ट फिलिपकराचं पत्र 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये प्रेषित पौल काय म्हणतो? हाँ, शरीर पर भरोसा नहीं रखते, शरीर पर भरोसा नहीं करता। आणि तो आपल्या शरीरावर अवलंबून राहत नाही. बोलने का मतलब, सांगायचं ये तात्पर्य दुनिया को कोई रिश्ता आणि या जगाचे कुठले नाते संबंध या अपने परिश्रम से दुनिया से पाया कोई बात, आणि आपल्या कष्टाच्या द्वारे जगापासून मिळवलेली एखादी गोष्ट ऐसे बातों में कभी भी भरोसा या प्रशंसा नहीं करना, आणि अशा कुठल्या गोष्टीवर तो कधीही प्रशंसा करत नाही. उस पर भरोसा नहीं करना, आणि त्याच्यावर भरोसा करू नका. शरीर पर भरोसा ना करना। आणि शरीरावर भरोसा करू नका. अभी आपको मालूम है, शरीर पर भरोसा करना है तो उसपे नंबर 1 व्यक्ती पौलुस ही है। आणि जर कोणाला शरीरावर भरोसा विसंबून राहायचंय तर त्याच्या करता 1 नंबर व्यक्ती म्हणजे प्रेषित पौलच आहे. है ना? प्रेरित पौलुस के जीवन में शरीर में प्रशंसा करने वाला लायकी की बहुत बात था। आणि प्रेषित पौलाला आपल्या जीवनावर आपल्या शरीरावर भरोसा ठेवण्याकरता त्याच्या खूप योग्य त्याच्या गोष्टी होत्या. आपको सबको मालूम है, आपको सुपरिचित वचन है आणि तुम्हाला सुपरिचित वचन आहे फिलिपियों का पत्र उसका 3रा अध्याय का 4 से 6। फिलिपकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय 4 ते 6 वचन. और मैं तो शरीर पर भी भरोसा रख सकता हूँ। देखा, वो बोलता है कि मैं शरीर पर भी भरोसा रख सकता हूँ। और जो रेखा क्या नहीं रेखा, क्या क्या बात था, आगे बढ़ी। यदि किसी हाँ। और को शरीर पर भरोसा रखने का विचार हो, विचार, और किसी के दिल में ऐसा कोई विचार आ गया, नहीं मैं इतना कोई बड़ा गुनहगार नहीं था, भाभी नहीं था, है तो मैं अच्छा व्यक्ति था, जितना तक हो सकता है मैं अच्छा काम किया है, ऐसा कोई भरोसा रखने वाला है तो प्रभु के दास बोलता है वो कुछ भी नहीं, उससे भी मैं बहुत आगे था। आणि मग जर कोणाला आपल्या शरीरावर भरोसा ठेवण्याकरता जर काही जागा आहे की तो म्हणतो मी खूप चांगले काम केले, तर प्रेषित पौल जो आहे तो त्याच्याही पेक्षा खूप श्रेष्ठ होता. वो क्या किस बातों में आगे था। आणि तो कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पुढे होता. 8वें दिन मेरा खतना हुआ। हाँ देखा, है ना? इसलिए प्रभु ने दिया हुआ व्यवस्था के अनुसार अब्राहम का संतान होकर के प्रभु के लिए अलग किया हुआ लोग उस अलगवाई का चिन्ह में खतना लेना, प्रभु का जन्म करके वो अलग किया हुआ लोग है, उसका चिन्ह में दिया था शरीर का खतना।
आणि मग जे ना परमेश्वराने आपल्या करता वेगळं केलेलं आहे त्या लोकांना त्यांच्या शारीरिक एक चिन्ह दिलेलं होतं ते म्हणजे शरीराची सुंता. वो खतना लेना 8वां दिन में, जन्म होने के 8वां दिन में खतना लेना था. आणि जन्मानंतर 8व्या दिवशी ती सुंता घ्यायची होती. हमारे यीशु मसीह का भी खतना हुआ है, आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुद्धा सुंता झाली आहे. क्योंकि वो भी व्यवस्था के अधीन में जन्म हुआ है. कारण त्याचा जन्म सुद्धा नियमशास्त्राच्या अधीन झाला आहे. आप लोग ये बातों को थोड़ा विशाल रीति में समझना. आणि या गोष्टीला जरा विशाल रीतीने समजून घ्या. कई लोग झूठे लोग बोलेगा देखो यीशु मसीह भी वो मानता था, ये मानता था. अरे यीशु मसीह व्यवस्था के अधीन में था, वो व्यवस्था पूरा करने के लिए आया, उसको उसके अधीन रहना ही पड़ता है. आणि मग लोक काय म्हणतील की बघा प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा हे केलं ते केलं. अरे प्रभू येशू ख्रिस्त व्यवस्थेच्या अधीन होता आणि तो व्यवस्था पूर्ण करण्याकरता आला. Praise the Lord. है ना. वो लोग सिनेगोग में जाकर के प्रचार करता था, यीशु मसीह सिनेगोग में निरंतर जाता था. मंडली शुरू होने के बाद में पेड़ के तले, समुद्र के किनारे में कहाँ कहाँ पर प्रचार होता था. आणि मग ते लोक सिनागोग मध्ये जात होते, मंदिरामध्ये जाऊन प्रचार करत होते. पण मंडळीची स्थापना झाल्यानंतर ते झाडाच्या बाजूला मंदिर समुद्राच्या तीरावर असे कुठे कुठे जाऊन प्रचार करायचे. सबसे बड़ी बात, सगळ्यात मोठी गोष्ट हमारे जीवन में हमें जानना है प्रियो, प्रभु यीशु मसीह मानव हमारे लिए व्यवस्था पूरा करके हमें व्यवस्था की गुलामी से छुड़ाने के लिए आया था. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नियमशास्त्राच्या गुलामगिरी मधून मुक्त करण्याकरता आला. इसलिए प्रभु यीशु मसीह भी अब्राहम का संतान, दावीद का संतान, मसीह की मतलब परंपरा का वंशावली करके मतलब नया नियम की शुरुआत में ही हम पढ़ता है. आणि म्हणूनच नवीन कराराच्या सुरुवातीलाच आपण असं म्हणतो की अब्रामाचे पुत्र, दाविदाचा पुत्र, प्रभु येशू ख्रिस्ताची वंशावळी अशा प्रकारे वाचतो. हाँ, तो अभी सबसे बड़ी बात इसलिए यीशु मसीह को लेना पड़ता है. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला ते करावं लागायचं. मतलब मंडली को ऐसा है क्या? मंडळीला तसं आहे का? अभी हमने थोड़ी देर पहले सुना होगा. आणि थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं होतं. हमारा खतना वो शारीरिक नहीं आत्मिक है. आणि आपली जी सुंता आहे ती शारीरिक नाही तर ती आत्मिक आहे. अभी उन लोगों को वो चिन्ह था, आज नया नियम का मंडली का चिन्ह क्या? आणि त्या लोकांना ते चिन्ह होतं. नवीन कराराच्या लोकांचं चिन्ह काय आहे? मसीह लोगों के चिन्ह क्या है? आणि ख्रिस्ती लोकांचं चिन्ह काय आहे? मसीह लोगों का चिन्ह प्रभु के आत्मा है. आणि ख्रिस्ती लोकांचं चिन्ह प्रभूचा आत्मा आहे. प्रेम, बाहर से प्रेम, आणि बाहेरून प्रेम, वो आत्मा का फल है. आणि ते आत्म्याचं फळ आहे. परंतु रोमियो 8:9 में क्या लिखा? रोम 8:9 काय लिहिलंय? जिनमें मसीह की आत्मा नहीं वो मसीह के जन नहीं. आणि ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही ते ख्रिस्ताचे नाही. तो मसीह के लोगों में क्या चिन्ह है? आणि जे ख्रिस्ताचे त्यांचं चिन्ह काय आहे? उसमें मसीह की आत्मा है. आणि त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे. समझ में आ रहा है? आमेन. हाँ, कोई धोखा नहीं करना. कोणी फसू नका. मैं कतरा लिया, अभी मैं ओरिजिनल ऐसे मत बोलना. आणि माझी सुनता झाली, आता मी खरा यहुदी असं नका म्हणू. आप अनुग्रह से गिर गया. आणि कृपेपासून तुम्ही वंचित झाले. अनुग्रह गलातियों 5:4 में क्या लिखा? गलातीकराचं पत्र 5:4 काय लिहिलंय? अगर किसी की धोखे में जाकर के व्यवस्था का कोई बातों में गया तो प्रभु का वचन क्लियर कहता है तुम अनुग्रह से गिर गया है. आणि कोणाच्या फसगतीमध्ये फसून जर नियमशास्त्राच्या कुठल्या गोष्टीचं जर तुम्ही पालन करत आहात तर देवाचं वचन स्पष्ट सांगतं की तुम्ही कृपेपासून खाली पडलेले आहात, पतन पावलेले आहात. पढ़ लो मानव जो व्यवस्था के द्वारा नए लोगों के लिए. हाँ, तुम जो व्यवस्था के द्वारा धर्मी ठहरना चाहते हो, हाँ. मसीह से अलग हाँ. और अनुग्रह से गिर गए हो. देखा अनुग्रह से गिर गया. अभी हमारा उद्धार कैसे हुआ? अनुग्रह से हुआ. अभी हमें अनुग्रह में बना रहना, गिरना नहीं प्रियो. आणि आपलं तारण जे आहे ते कृपेने झालेलं आहे. म्हणूनच आपण त्या कृपेमध्ये स्थिर राहायचं, तिथून खाली पडायचं नाहीये. हमें मिला हुआ अनुग्रह को व्यर्थ नहीं करना. आपल्याला मिळालेल्या कृपेला आपण व्यर्थ करू नये. है ना. जब वही गलातियों उसका 2 अध्याय का 21 वचन में गलातीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये मैं परमेश्वर के अनुग्रह को व्यर्थ नहीं ठहरा. देखा, प्रभु के दास ने प्रभु के अनुग्रह को व्यर्थ नहीं किया. वो कोई भी प्रकार का पुराना बातों में घमंड करके अनुग्रह को तुच्छ नहीं किया. आणि प्रभूच्या दासाने प्रभूची जी कृपा त्याला मिळाली होती तिला व्यर्थ केलं नाही. इसलिए वो बोलता है, म्हणून तो म्हणतो अगर यदि कोई सोचे कि मैं शरीर के अनुसार घमंड करूं, आणि मग जर कोणी विचार केला का शरीराच्या अनुसार मी कुठल्या प्रकारे अभिमान बाळगावा, ऐसा धोखे में ना पड़ने के लिए मैं मेरा जीवन को तेरे सामने देता हूँ. आणि मग अशा प्रकारच्या कुठल्या प्रकारच्या फसगतीमध्ये न पडण्याकरता मी माझं जीवन तुझ्या समोर ठेवतो. क्योंकि वचन के अनुसार कारण वचनाच्या अनुसार 8वां दिन मेरा खतना हुआ है. 8व्या दिवशी माझी सुनता झाली आहे. एक इतना नहीं, एवढंच नाही, आगे. पुढे. इस्राएल के वंश और बिलाम हाँ, एक मिनट थोड़ा रुक करके जाता हूँ. ये चलो ना. मैं कौन है? इस्राएल का मैं वंश. इसराइल का वंश है. आणि मी इस्रायलाचा वंशज आहे. है ना. इसराइल प्रभु का चुने हुए लोग
आणि इस्रायल देवाचे निवडलेले लोक, प्रभु के लिए आने किया वो लोग, प्रभु करता वेगळे केलेले लोक, है ना, प्रभु के नाम की महिमा के लिए याकूब को दिया हुआ नया नाम इस्राएल। आणि याकोबाला दिलं गेलेलं नवीन नाव इस्राईल। Praise the Lord. Praise the Lord. इसलिए मैं उस इस्राएल जाति का व्यक्ति है। आणि त्या इस्रायल वंशाचा मी आहे। और फिर क्या बोलते हैं? और बेन्यामीन गोत्र का हूँ। बेन्यामीन गोत्र का। देखो उसका एक बड़ा गुण है बेन्यामीन गोत्र का। आणि त्याचा एक मोठा गुण वैशिष्ट्य हे आहे की तो बिन्यामीन गोत्राचा आहे। क्यों? का? क्योंकि बेन्यामीन लोग को मालूम है, बिन्यामीनी कोण आहे? है ना, प्रभु के लिए बहुत अच्छा लड़ाई लड़ा हुआ लोग है। आणि प्रभू करता चांगल्या प्रकारे युद्ध लढलेले लोक आहेत। इस्राएल के प्रथम राजा को प्रभु ने बेन्यामीन गोत्र से चुना, वो है शाऊल। आणि इस्रायलाचा पहिला राजा बिन्यामीन गोत्रापासून देवाने निवडला तो आहे शाऊल। Praise the Lord. तो इसलिए मैं ऐसा कोई मतलब मामूली व्यक्ति नहीं, आणि मी काय सर्वसाधारण मनुष्य नाहीये। प्रशंसा करने के लिए मेरे जीवन में बहुत बातें हैं। आणि प्रशंसा करण्याकरता माझ्या जीवनामध्ये खूप काही आहे। मैं बेन्यामीन गोत्र का है। मी बिन्यामीन गोत्राचा आहे। हाँ, और आगे इब्रानियों का इब्रानी हूँ। हाँ, इब्रानियों के इब्रानी बोलेगा तो नदी को पार करके आया हुआ, मतलब एकदम अलगवाई में जीवन बिताने वाला व्यक्ति हूँ, आणि नदी पार करून एकदम अलिप्तपणामध्ये जीवन जगणारा मी व्यक्ती आहे। है ना। मतलब अब्राहम को इब्रानी क्यों कहा गया? क्योंकि नदी को पार करके आया। आणि अब्रामाला हिब्री का म्हणण्यात आलं? कारण तो नदी पार करून आला। हाँ, तो मतलब आज पौलुस के जीवन में घमंड करने के लिए बहुत बड़ी बात है कि मैं अलगवाई के जीवन बिता रहा आणि हूँ। पौलाच्या जीवनामध्ये गर्व करण्याकरता खूप मोठी गोष्ट आहे की मी एक अलिप्तपणाचं जीवन जगणार आहे। और आगे व्यवस्था के विषय में यदि कहो हाँ। तो फरीसी हूँ। देखा, फरीसी लोगों का खूबी आपको मालूम है, प्रभु की व्यवस्था को एक एक शब्द को बाढ़ बाढ़ करके सीखता है। आणि फरीसी लोकांचं वैशिष्ट्य माहिती आहे की देवाचं जे वचन आहे ते एक एक वचन फाडून फाडून शिक्षण ते शिकतात। 12 साल तक पूरा बाइबल को बाहर कर देते हैं। आणि 12 वर्षापर्यंत संपूर्ण बायबल तोंडपाठ करतात। उनके एक विशेष उसके समय में एक त्योहार रहता है। आणि त्यांचा एक विशेष वेळेला एक सण राहतो। इतना महान व्यक्ति हो, आणि एवढा तो महान व्यक्ती आपको आहे। मालूम है गमालियल की 5 साल में बैठ करके शिक्षण पाया हुआ एक इतना एक अनिश्चित या अतुल्य व्यक्ती था। आणि गमाल्याच्या चरणाजवळ शिक्षण प्राप्त केलेला एवढा अतुल्य असा तो मनुष्य होता। और आगे क्या बोलता? पुढे काय म्हटलं? हाँ। उत्साह के विषय में यदि कहो हाँ। तो कलीसिया का सताने वाला। देखा, धर्म की नशा में मसीह लोगों को सताने वाला व्यक्ति, आणि धर्माच्या नशेमध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा व्यक्ती। यहूदी धर्म से बढ़कर के कोई धर्म नहीं, आणि यहूदी धर्मापेक्षा मोठा कुठला धर्म नाही। इसलिए धर्म के लिए वो कुछ भी करने के लिए तैयार। आणि धर्माकरता तो काही करायला तयार। ऐसा इतना उत्साही व्यक्ति कोई दुनिया में ही नहीं था। आणि एवढा उत्साही व्यक्ती जगामध्ये दुसरा नव्हता। मसीह लोगों को पूर्ण रूप में नष्ट करने के लिए महायाजकों से अधिकार भी प्राप्त करके दमस्कस की ओर भाग रहा था। आणि मग ख्रिस्ती लोकांना संपूर्णरित्या नष्ट करण्याकरता महायाजकाकडून आदेशपत्र घेऊन तो दमश्काला जात होता। तब प्रभु मिला, तिथे प्रभू भेटला प्रभु का मुलाकात हुआ। आणि प्रभूची भेट झाली। उसको बोला, हे शाऊल तू मुझे क्यों सताता है? आणि त्याला म्हटलं, हे शौला तू माझा छळ का करतो? तब प्रभु का दास को मालूम पड़ा, आणि मग त्यावेळेला प्रभूच्या दासाला समजलं, मैं ये धर्म की मानव नशा में मैं जो भी कर रहा था, जिंदा परमेश्वर के खिलाफ काम कर रहा आणि या धर्माच्या नशेमध्ये मी जे काय करत होतो त्या जिवंत देवाच्या विरोधामध्ये काम करत था। होतो। वहां पर उसने अपने आप को समर्पण किया। आणि त्या ठिकाणी त्याने आपल्या स्वतःला समर्पित केलं। प्रभु मैं क्या करूं? प्रभू मी काय करू? Praise the Lord. Praise the Lord. मानो वो नंबर 1 पापी था, याचा अर्थ तो एक नंबर पापी होता, क्योंकि कलीसिया को सताने वाला। कारण तो मंडळीचा छळ करणारा। और आखिर क्या बोलता है? आणि शेवटी तो काय म्हणतो? और व्यवस्था की धार्मिकता के विषय में व्यवस्था की धार्मिकता के विषय में कहूं तो निर्दोष था। निर्दोष था। आणि नियमशास्त्राच्या त्या नीतिमत्व संबंधाने मी निर्दोष होतो। बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? प्रेरित पौलुस के जीवन में अपने आप में यूडी परंपरा के अनुसार जीवन की तरफ से बोलने के लिए, प्रशंसा करने के लिए बहुत बात था। आणि प्रेषित पौलाला नियमशास्त्राच्या अनुसार किंवा धर्माच्या अनुसार आपल्या शारीरिक गोष्टी संबंधाने बोलण्याकरता खूप काही होतं। एक बात आपको बताना चाहता हूं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, है ना, प्रभु में आने के बाद में भी मानव वो कैसा वो नम्र बनते गया। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर कशा प्रकारे तो नम्र होत गेला, बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। मसीह में जैसे दिन बढ़ता है, उसका एक बड़ा खूबी क्या मालूम है? एक फलदायक जीवन बिताने वाला व्यक्ति का सबसे बड़ा एक खूबी नम्रता है।
आणि जसे जसे दिवस वाढत जातात तसं तसं एक फलदायक अवस्थेमध्ये जीवन जगणारा जो व्यक्ती आहे त्याचं गुण वैशिष्ट्य काय आहे की तो ख्रिस्तामध्ये वाढत जातो है जो मतलब जिसमें फल है वो झुकेगा। आणि ज्याच्यामध्ये फळ आहे ती फांदी नेहमी झुकलेली राहील तो नम्र राहील। प्रेरित पौलुस हमेशा नम्र होते गया। आणि प्रेषित पौल जास्त जास्त नम्र होत गेला। यीशु मसीह जीवन भर नम्र होते गया। आणि येशू ख्रिस्त आयुष्यभर नम्र होत गेला। एक सच्चा मसीह व्यक्ति सही दौड़ में है तो आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्ती खऱ्या धावेमध्ये आहे वो कल से बढ़कर के आज और नम्रता मिलेगा। आणि कालपेक्षा जास्त तो त्या नम्रपणामध्ये राहील। वो है आत्मिक उन्नति का मानव स्टेप। आणि ते आहे आत्मिक प्रगतीची पहिली पायरी। जब पहला कुरिन्थी 15 अध्याय के 9 वचन में प्रेरित पौलुस कहता है, पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय 9 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो क्योंकि मैं प्रेरितों में सबसे छोटा हूँ। देखा मैं प्रेरितों में सबसे छोटा। आणि तो म्हणतो प्रेषितांमध्ये मी सगळ्यात लहान आहे। क्या भावना है प्रियो? आणि काय विचार आहे प्रेरणा? क्योंकि पौलुस प्रेरितों में नंबर टॉप है। आणि प्रेषित पौल प्रेरितांमध्ये एक नंबर आहे। वो सबसे अधिक, आपको मालूम है प्रेरित पौलुस का जैसा इतना कार्य किया हुआ कोई प्रेरित है ही नहीं। आणि प्रेषित पौलाप्रमाणे एवढ्या प्रकारे काम करणारा दुसरा प्रेरित नाहीये। प्रभु की अनुग्रह में इतना उन्नति पाया हुआ कोई व्यक्ति और नहीं। आणि देवापासून कृपा प्राप्त झालेला दुसरा कोणी प्रेषित नाही। है वो खुद उसका 10 वचन में कहता है, आणि त्याच्या 10 वचनामध्ये तो असं म्हणतो, परंतु मैं जो कुछ भी हूँ हाँ। परमेश्वर के अनुग्रह से हूँ। देखा अभी वो इतना महान प्रभु का दास बोलता है, मैं कुछ अच्छा था इसलिए मैं कुछ हूँ, ऐसा नहीं है। आणि या ठिकाणी महान प्रभूचा दास म्हणतो मी खूप चांगला होतो म्हणून असं आहे असं नाही। मैं जो कुछ भी हूँ मी जे काही आहे प्रभु का अनुग्रह से हूँ। देवाच्या कृपेने आहे। और आगे क्या बोलते हो? पुढे तो काय म्हणतो, उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ हाँ। वो व्यर्थ नहीं हुआ। देखो प्रियो, आज अनुग्रह पाया हो, बहुत लोग अनुग्रह व्यर्थ कर रहा है। आणि पुष्कळ लोक कृपा प्राप्त केल्यानंतर त्या कृपेला व्यर्थ करत आहे। कैसा? कसं? ये अनुग्रह व्यर्थ नहीं किया, कैसे व्यर्थ नहीं किया बोलो आगे। आणि ही कृपा कशी व्यर्थ नाही केली पुढे? परंतु मैंने उन सबसे बढ़कर हाँ। परिश्रम भी किया। देखा मैंने उन सबसे बढ़ करके परिश्रम किया। अनुग्रह पाया हुआ लोग हमेशा परिश्रम करेंगे। आणि कृपा प्राप्त झालेले लोक नेहमी परिश्रम करतील। परिश्रम करता है क्या? परिश्रम करतात का? ऐसा परिश्रम करता? आणि कसं परिश्रम करता? प्रभु की महिमा के लिए किस रीति में परिश्रम करता? आणि देवाच्या गौरवा करता कशा प्रकारे परिश्रम करता? प्रभु के लिए कैसे कष्ट सहता? आणि प्रभू करता कसे कष्ट सहन करता? कैसे दुख सहता? कसं दुःख सहन करता? प्रियो, अनुग्रह को आज बहुत लोग व्यर्थ कर रहा है। आणि कृपेला पुष्कळ लोक व्यर्थ करत आहे। मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रभु ने हमें कष्ट सहने के लिए अनुग्रह दिया है। आणि प्रभूने कष्ट सहन करण्याची कृपा आपल्याला दिलेली आहे। प्रभु हमको दिया हुआ अनुग्रह आज बहुत लोग कष्ट नष्ट कर रहे हैं, आणि प्रभूने दिलेली जी कृपा आहे ती पुष्कळ लोक नष्ट करत आहे, क्योंकि प्रभु का काम नहीं करते। कारण ते लोक प्रभूचं काम नाही करत। यहाँ पर प्रभु का दास बोलता है कि मैं उन प्रेरितों से, मैं सबसे छोटा होते हुए भी उन लोगों से सबसे बढ़कर काम किया। आणि मी प्रेषितांमध्ये त्यांच्यापेक्षा लहान असताना सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त काम मी केलं। वो वचन पढ़ना है। ते वचन वाचा। परंतु मैं जो कुछ भी हूँ हाँ। परमेश्वर के अनुग्रह से हूँ। हाँ। उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ वो व्यर्थ नहीं हुआ। हाँ। परंतु मैंने उन सबसे बढ़कर मैं उन सबसे बढ़कर परिश्रम भी किया। परिश्रम किया, उनसे सबसे बढ़कर के मैंने परिश्रम किया, परंतु मैंने नहीं किया, अनुग्रह नहीं किया। आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी परिश्रम सुद्धा केले, पण ते परिश्रम मी केले असं नाही तर देवाच्या कृपेने ते केलं। वो अनुग्रह का अर्थ यीशु मसीह ने किया। आणि त्या कृपेचा अर्थ म्हणजे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने केलं। मेरे जीवन में परिश्रम प्रभु यीशु मसीह ने किया। आणि माझ्या जीवनामध्ये जे परिश्रम आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने केले। मैं यीशु मसीह को कार्य करने के लिए मैं अपने आप को दे दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कार्य करण्याकरता मी स्वतःला समर्पित केलं। अनुग्रह हमें नष्ट नहीं करना, आणि कृपेला आपण नष्ट करू नये, अनुग्रह में बलवान होते जाए। आणि कृपेमध्ये बलवान होत जा। मेरा दूसरा अध्याय का पहला वचन में तीमुथियुस को प्रेषित पौलुस अपने अनुभव के कारण प्रोत्साहन करके बताता है। दुसरं तीमुथेला पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे प्रोत्साहन करत म्हणत आहे, इसलिए मेरे पुत्र हाँ। तू उस अनुग्रह से हाँ। जो मसीह यीशु में है हाँ। बलवंत हो जा।
देखा बलवंत हो जाओ, तू उस अनुग्रह में और भी बलवान होते जाओ। आणि तुला मिळालेल्या कृपेमध्ये तू अधिक जास्त बलवंत होत जा। मेरे जीवन में प्रभु का अनुग्रह मेरे जीवन में बड़ा कार्य किया। आणि माझ्या जीवनामध्ये देवाच्या कृपेने मोठं कार्य केलं अनुग्रह का महत्व मैंने जाना, आणि कृपेचं महत्व मी जाणलं इसलिए मैं प्रभु के लिए कुछ भी होने के लिए हरदम तैयार था। आणि म्हणूनच प्रभू करता काही पण व्हायला मी तयार होतो मैं प्रभु से हमेशा एक ही आग्रह रखता था, आणि प्रभू पासून एकच इच्छा मी ठेवत होतो प्रभु मुझको तेरे लिए कष्ट सहने के लिए और भी मौका दे। आणि प्रभू तुझ्या करता कष्ट सहन करण्याकरता अजून मला संधी दे। क्या दे? काय दे? कष्ट सहने के लिए मौका दे। आणि कष्ट सहन करण्याची संधी दे। ऐसा कौन चाहता? असं कोणाची इच्छा आहे? कष्ट सहने के लिए मौका दे दो बोलकर कौन बोलेगा? आणि कष्ट सहन करण्याकरता मला संधी दे असं कोण म्हणेल? आराधना में आने के टाइम पर तक सोने का मौका ढूंढता है, आणि आराधनाला येईपर्यंत झोपायची संधी ते शोधतात थोड़ा चिमटी दे करके जागृत होने के लिए नहीं चाहता। आणि थोडस चिमटी घेऊन उठायची इच्छा नाही पड़ोसी को बोल कर रखता हूँ, आणि मग शेजारच्यांना सांगून ठेवता चिमटी पड़ोसी देगा तो फिर गुस्सा नहीं करना। आणि मग शेजारच्यांना जर चिमटा घ्यायला सांगितलं तर मग राग येऊ देऊ नका। मेरे सब लोग अपने पड़ोसी को देखना, सो रहा है या सुन रहा है। आणि नाही तर मग सगळ्यांनी आपल्या शेजारी बघा झोपला आहे का जागा आहे। Praise the Lord. Praise the Lord. फिर हमको मालूम पड़ेगा कष्ट सहने का वरदान है क्या। आणि मग आपल्याला समजेल की कष्ट सहन करण्याचं वरदान आहे थोड़ा का? चिमटी देकर देखना, आणि थोडासा चिमटा घेऊन बघा फिर देखना असलियत। आणि मग बघा वास्तव्य। प्रभु का दास बोलता है, प्रभूचं दास असं म्हणतो मुझे अनुग्रह मिला। मला कृपा झाली। प्रभु बोलता है मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है। आणि प्रभू म्हणतो माझी कृपा तुझ्या करता पुरेशी आहे। इसलिए मैं क्या करता हूँ, आणि म्हणून तो काय करतो? उसका 10 वचन, मला दूसरा कुरिन्थी 12 अध्याय के 10 वचन। दुसरे करंजीकराचं पत्र 12 अध्याय 10 वचन। जब प्रभु ने कहा मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है, आणि ज्या वेळेला प्रभूने म्हटलं माझी कृपा तुझ्या करता पुरेशी आहे, तो प्रभु का दास बोलता है त्या वेळेला प्रभूचा दास असं म्हणतो मेरा प्रिय प्रभु, हे माझ्या प्रिय प्रभू ऐसा है तो असं जर आहे मुझे तर अनुग्रह ज्यादा चाहिए। आणि मला कृपा जास्त पाहिजे। इसलिए क्या चाहिए, त्याच्यासाठी काय पाहिजे? मैं इसलिए क्या चाहता हूँ, आणि म्हणून माझी काय इच्छा आहे? इस कारण मैं मसीह के लिए हाँ। निर्बलताओं में हाँ। और निंदाओं में हाँ। और दरिद्रता में हाँ। और उपद्रव में हाँ। और संकटों में प्रसन्न हूँ। हाँ। वाह, कितने मसीह लोग हैं, क्रिस्ती लोग, सच्चा ओरिजिनल क्रिस्ती है, वो बात को आमीन बोलेगा। आणि किती खरे ख्रिस्ती लोक आहे की या गोष्टीला आमेन म्हणतील। अरे तो कोई पढ़ने के टाइम पर आमीन नहीं बोलेगा। आणि कोणी वाचत असताना आमेन नाही म्हटलं ना, आमीन बोल करके आपको आमीन करवाना नहीं चाहता। आणि सांगून तुम्हाला आमेन तुमच्या तोंडून बोलू इच्छित नाही। प्रियो प्रेरित पौलुस का चाहता ऐसा है तो इस आखिरी में रहने वाला, प्रभु के आगमन की निकटता में रहने वाला हमारा भी इच्छा वही होना चाहिए। आणि प्रियांनो, प्रेषित पौलाची इच्छा जर ही आहे त्या शेवटल्या काळामध्ये आपण जे राहतो आपली इच्छा सुद्धा हीच राहायला पाहिजे। Praise the Lord. ये बहुत बड़ा दर्शन है प्रियो, आणि हे खूप मोठं दर्शन आहे प्रियांनो। क्योंकि ये यहाँ पर मौका है कारण या ठिकाणी संधी आहे प्रभु के लिए कष्ट सहने के लिए, प्रभू करता कष्ट सहन प्रभु के लिए करायला, निंदा सहने के लिए। प्रभू करता निंदा सहन स्वर्ग करायला, में जाने के बाद में कष्ट सहने का मौका है क्या? आणि स्वर्गात गेल्यानंतर परत कष्ट सहन करण्याची गरज आहे का? या आप प्रभु से विनती करेगा, प्रभु मुझे और एक चांस दे, एक सेकंड चांस मेरी जिंदगी भर। प्रभु यीशु मसीह की इच्छा के अलावा कुछ नहीं करेगा। मैं तेरे लिए कष्ट सहते सहते तेरे लिए मैं मला आग में मर करके भी इधर आने के लिए तैयार है, ऐसे बोलेगा तो चांस मिलेगा क्या? आणि तुम्ही प्रभूला अशी विनंती कराल की हे प्रभू मला अजून एक संधी दे, त्या संधी जर तू मला दिली तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेविरुद्ध मी काहीच करणार नाही। प्रभू करता कष्ट सहन करत करत त्या अग्नीमध्ये सुद्धा मी जळून जायला तयार राहील। प्रभू तुम्हाला संधी देईल का? Praise the Lord. प्रभु नहीं देगा प्रियो, प्रभू नाही देणार। एक ही चांस, एकच संधी, एक ही मौका, एकच संधी, ये एक ही मौका प्रभु के लिए, आणि ही संधी प्रभू करता, मेरे लिए नहीं। माझ्या स्वतः करता नाही। मैं प्रभु के लिए जीऊंगा मी माझ्या प्रभू करता जगेन और प्रभु के लिए मरूंगा। आणि प्रभू करता मरेल। ये निर्णय हर एक पवित्र लोग होना चाहिए। आणि हा निर्णय प्रत्येक पवित्र भक्ताचा असला पाहिजे। ऐसा है तो असं आहे तर वो व्यक्ति ये दाऊद में आखिरी में प्रेरित पौलुस ने जैसे कहा, दूसरा तिमोथी 4 अध्याय का 7-8 वचन, आणि मग अशा प्रकारचा व्यक्ती या दावेमध्ये जसं प्रेषित पौलाने सांगितलं दुसरं तिमोथेला पत्र 4 अध्याय 7 आणि 8 वचन, मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ, हाँ। मैंने अपनी दौड़ पूरी कर ली है, प्रेज लॉर्ड। हाँ मैंने विश्वास की रखवाली की है, हाँ। भविष्य में मेरे लिए धर्म का वह मुकुट हाँ। रखा हुआ है, हाँ। जिसे प्रभु जो धर्मी और न्यायी है हाँ। मुझे उस दिन देगा, हाँ। और मुझे ही नहीं हाँ। वरन उन सबको भी जो उसके प्रकट होने को प्रिय जानते हैं। प्रेज लॉर्ड। प्रियो, हमारा प्रभु यीशु मसीह अपने भक्तों को या मंडली को लेने के लिए जल्दी से जल्दी प्रकट होने वाला है। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला घेण्याकरता लवकरात लवकर येणार। लेकिन अभी अपने जीवन को परखना है। आपण आपलं जीवन पारखायचं। आज
मुझे प्रभु ने दिया हुआ दौड़ में सही रीति में दौड़ रहा है क्या? आज मला दिलेली धाव मी योग्य प्रकारे धावत आहे का? आज प्रभु ने मुझे दिया हुआ लड़ाई में ठीक प्रकार लड़ाई कर रहा है क्या? आज मला दिलेले जे युद्ध आहे ते मी योग्य प्रकारे करत आहे का? मैं प्रभु के विश्वास में पक्का मजबूत बना रहता है क्या? आणि प्रभूच्या विश्वासामध्ये मी दृढ राहत आहे का? मेरा दिल मुझको क्या गवाही देता है? माझं मन मला काय साक्ष देतो? अपने आप को परखना पड़ेगा। आपण स्वतःला पारखा। इसका मतलब क्या है? त्याचा अर्थ काय? आज हमने क्या देखा प्रिय? आज आपण काय पाहिलं? हमें ये दौड़ में हमें सच्चाई में दौड़ना है, आणि या धावेमध्ये आपण सत्यतेमध्ये धावायचं एक झूठ मूठ का नहीं, आणि एक खोटेपणाच्या धावेत नाही। उसमें पूर्ण रूप में खतरा लेकर के दौड़ना है, आणि संपूर्णरित्या आत्म्याची सुंता घेऊन आपण धावायचं आहे। सच्चा खतरा। आणि खरी सुंता। और दूसरा सच्चा आराधक बनकर के दौड़ना है, आणि दुसरं म्हणजे खरा आराधक होणं धावायचं आहे। और तीसरा सच्चा प्रशंसा करके दौड़ना है, आणि खरी प्रशंसा करत धावायचं आहे। और चारवीं बात ये शरीर के भरोसे में नहीं प्रभु की भरोसे में दौड़ना है, आणि चौथी गोष्ट या जगाच्या भरोश्यावर नाही तर प्रभूच्या भरोश्यावर धावायचं या प्रभु की और लेची लगा करके दौड़ना है। आणि प्रभूकडे लक्ष लावत धावायचं आहे। और भी एक बात बोलूं तो आनंददा का उस दर्शन के साथ दौड़ना, आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर त्या सार्वकालिक जीवनाच्या उद्देशामध्ये धावायचं आहे। प्रेज द लॉर्ड। ये कितना सुंदर जीवन है, आणि किती सुंदर जीवन आहे। हैं? अभी ये दौड़ का चौथा ही भाग हुआ, आणि या धावेचा छोटासा भाग पाहिला पहला भाग प्रभु का अनुग्रह प्रभु का आगमन देरी हुआ तो कल आपको बताएंगे। आणि उरलेला भाग जो आहे तर प्रभूची जर कृपा झाली तर उद्या सांगेल। लेकिन ये दौड़ का पूरा क्लास आपको ध्यान से अटेंड करना आणि या धावेचा संपूर्ण क्लास तुम्ही अटेंड करा और इनाम पाना, आणि बक्षीस मिळवा इनाम पाने लायक दौड़ो। आणि बक्षीस मिळेल या योग्यतेमध्ये धावा। प्रभु ये वचनों के द्वारा सबको आशीष दे, आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देऊ। प्रभु को महिमा दे। प्रभूचा गौरव असो। आमीन। आमेन।